विचारा वाचून न पविजे समाधान. देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा. देवाची ये चाडे देवा द्यावे जे जे घडे. देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा. तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते. देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. पाण्डुरङ्गाकरु प्रथमा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. यदक्षरमनाख्येयमानन्दमयमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी. आद्यत्रयजननी देवांची ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनूपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती. नामे शंकर शंकरा सदा समकरा निस्संग जो सन्मती. पुण्यश्लोक चितो वार करी संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विचारा वाचून न पविजे समाधान. देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा. भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग. आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगगाथेतील 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देहाच्या त्रिगुणात्मकतेच्या हेतूने विचार करण्याचा उपदेश करतायत. विठ्ठल
चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. आज या ठिकाणी आपण या पवित्र स्थळावर एका नैमित्तिक चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांना ज्ञात असल्याप्रमाणे आदरणीय वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती सुमनबाई शांताराम काळे, ते नावापुढे सौभाग्यवती ते लिहिलेलं महत्त्वाचं असतं ना, त्याच्यासाठी पाहतोय. कारण आदरणीय बाबा आपल्यासमोर आहेत, विद्यमान आहेत, आणि त्याच्यामुळं अखंड सौभाग्याचं लेणं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संप्राप्त करून घेतलं आणि या प्रकाराने आपल्या जीवनाची यात्रा पूर्ण केलेली आहे, अशा आदरणीय वैकुंठवासी मातोश्रींचं देहावसान होऊन, अर्थात या मृत्यूलोकातील यात्रा संपवून 4 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय मातोश्रींचे उत्तराधिकारी, त्यांचे सर्व सुपुत्र नातू आदरणीय बाबा, अर्थात त्यांचा सर्वच हा काळे परिवार, या परिवाराच्या वतीने संपन्न होतीये. आणि आमचे गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आजींचे नातू सागर महाराज काळे यांच्या अत्यंत आग्रहाने आणि आज्ञेने ही चिंतन सेवा माझ्या वाट्याला प्राप्त आहे. विठ्ठल आदरणीय मातोश्रींचं हे चतुर्थ पुण्यस्मरण आपण संपन्न करतोय. करत असताना पुण्यस्मरणाचा विचार आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, पण महत्त्वाचा विचार हा आहे की ज्यांचं पुण्यस्मरण केलं जातंय त्यांचंही जीवन आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून असतं, आणि म्हणून तर पुण्यस्मरण करावं लागतं. ज्यांच्या जीवनाची इथे कर्तव्यता भगवंताच्या सान्निध्यात, भगवंताच्या चरणाजवळ आणि आयुष्यभर केलेल्या पारमार्थिक साधनेमुळे घडतीये, त्यांच्या जीवनाचं स्मरण करण्याकरता, अर्थात त्यांच्या पुण्यकर्माचं, सत्कर्मांचं श्रवण करण्याकरता, स्मरण करण्याकरता आज आपण प्रवृत्त झालो आहे. आदरणीय वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती सुमनबाई आजी यांच्या या स्मरणाच्या निमित्ताने एक नावातला गोडवा असा आहे, आडनाव जरी काळे असलं तरी त्यांचं नाव सुमन आहे. आणि सुमन हा परमार्थातला योग्य श्रोता आहे, परमार्थातला योग्य साधक आहे. ही ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे. पै सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती पैगा गौप्य ही त्रया प्रती चावळी जे सुखी. ज्ञानोबाराय बोलतायत, आपल्या अंतःकरणातलं पारमार्थिक गुज ज्याला सांगावं लागतं ना, तो पहिला जर काय असावा तर तो सुमन असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि आता बाकीचा सगळ्यांचा विचार आहेच, पण एक सामान्य असा दृष्टिकोन आपल्याला ठेवता येईल. सुमन हा परमार्थाचा साधकाचा विचार आहे. सुमन अर्थात सुष्ठू मनम यस्य सह सुमन असं म्हणा, किंवा सा सुमन, आता इथं स्त्रीलिंगामध्ये. मग तिला म्हणायचंय सुमन कोणाला? जिचं मन अत्यंत सुष्ठू आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. आणि मला वाटतंय परमार्थात शांत रीतीने रामापर्यंत पोहोचायचंय. शांतीच्या आश्रयाने पोहोचायचं कोणापर्यंत? रामापर्यंत. त्याला तर शांताराम म्हणावं लागेल ना. मग असं या शांतीच्या आश्रयाने रामापर्यंत पोहोचण्याकरता त्याला सुमनाची साथ असणं गरजेचं आहे. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय ना, काय? धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. परमार्थ कुणाला घडू शकतो? तर परमार्थ घडण्याकरता सगळ्यात पहिली अनुकूलता संसारिकाला ही पाहिजे, ज्याची पत्नी त्याच्या धर्मकार्याला अनुकूल आहे. जर पत्नी अनुकूल नसेल तर धर्मकार्य घडत नाही. म्हणून आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शांताराम बाबा काळे आहेत, यांचा सगळाच पारमार्थिक परिवार आणि विशेषतः त्यांच्या या परमार्थिक पारिवारिक वृक्षाला लागलेलं सागर महाराजांसारखं गोड फळ, या सगळ्याच पारमार्थिक उंचीला आपल्याला दिसणारं जे काही गोंडसपण आहे, जे काही साजरेपण आहे, राजसता आहे, या सगळ्याचं कारण मला वाटतं ही सुमनता आहे. विठ्ठल विठ्ठल. पारमार्थिक जीवनाने माणसाची उंची किती उच्च वाढवू शकते याचा हा एक आपल्यासाठी असणारा साक्षात दृश्य परिणाम म्हणून हे सगळंच कुटुंब आपल्या समोर आहे. आणि या कुटुंबाच्या आग्रहाने, प्रेमाने, आत्मीयतेने आपण सर्वच जण या सेवेमध्ये आज प्रवृत्त झालोय. आपल्याला काहीचं चिंतन करायचं आहे. तसं तर हे श्राद्ध आहे, आणि श्राद्धाचा विचार करताना शास्त्र असं म्हणतं, श्राद्ध विनाकारण करता येत नाही. मग श्राद्धासाठी लागणारं महत्त्वाचं कारण काय? यत श्रद्धया क्रियते तत एव श्राद्धम. त्याला श्राद्ध म्हणावं कशाला? जे अत्यंत श्रद्धेने केलं जातं. श्राद्धामध्ये जर श्रद्धा नसेल तर त्याला फक्त एक कर्म म्हणावं लागेल.
आणि केवळ कर्म हे कधीही श्राद्ध ठरत नाही. श्राद्धामध्ये श्रद्धा असावीच लागते. अगदी श्राद्धाचा विचार करताना अत्यंत मोठी व्याप्ती आहे. माणसाच्या जीवनामध्ये जे संस्कार सांगितलेत ना, त्याच्यामध्ये आत्ता प्रामुख्याने विद्यमान कालामध्ये संस्कारांचा विचार करत असताना 16 संस्कार सांगितले जातात. बरोबर आहे. अगदी गर्भाधानापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत. आता आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, ते म्हणायचे बुवा सगळे संस्कार 16 आहेत, पण आता माणसाच्या जीवनात 1-2च जिवंत राहिलेत. कोणते कोणते? सगळ्यात पहिलं जन्माचा आणि गर्भाधानाचा संस्कार, पुंसवन संस्कार हे आता कोणीही करत नाही, फक्त डोहळे करतात. आणि मला वाटते डोहळ्याचा जो संस्कार आहे त्याला आता स्वतंत्र नाव आहेत, पण या संस्कारांचा विचार करत असताना त्याच्यातही पण जी गरोदर आहे तिला डोहळे विचारले जात नाहीत. मग डोहळे कुणासाठी? पाहुण्यांसाठी असतात. नक्की डोहळ्यांचा विचार काय? हाही स्वतंत्र विचार आहे. मग गर्भाधान, पुंसवन इथपासून तर अगदी उपनयनाधिक संस्कारही आहेत शास्त्राने सांगितलेले. पण विद्यमान कालामध्ये जिवंत असणारा संस्कार जो आपण सगळ्यांचाच गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करताना केला जातो, त्याला म्हणतात विवाह संस्कार. विवाह सोहळा हा जिवंत आहे, आणि हा कोणाचा हो किंवा न हो, पण एक संस्कार मात्र सगळ्यांचा नियमाने होतोच. तो संसारी असो, गृहस्थी असो नसो, अगदी संन्यासी असो किंवा ब्रह्मचारी असो, पण एक संस्कार सगळ्यांचा होतो, त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. पण लक्षात ठेवलं पाहिजे, बाकीचे सगळे संस्कार आहेत ना, हे छोटे मोठे आहेत. सगळ्यात मोठी व्याप्ती जर कोणत्या संस्काराची असेल तर शास्त्र म्हणतं ती अंत्यसंस्काराची आहे. अंत्यसंस्कार 1-2 दिवसाचा नसतो. मग अंत्यसंस्काराची व्याप्ती शास्त्राने सांगितली पूर्ण 1 वर्षाची. वर्षभर अंत्यसंस्कार चालतो. आता याच्यातही बारकावे आहेत. ज्या दिवशी माणूस मरतो, म्हणजेच देह जीवाचं विलगीकरण होतं, वियोग होतो, त्यावेळेस त्या देहाची माती होण्याकरता तो तयार झाला. शरीराची होय माती किंवा जायाची, शरीर जाईल ते जाण्याकरताच आहे, म्हणून ते चाललं. पण त्याची विल्हेवाट लावण्याचा एक प्रकार आहे, आणि त्या पुढच्याच्या जीवाच्या वाटचालीचा एक स्वतंत्र विचार शास्त्राने सांगितला आहे. शरीराची विल्हेवाट लावत असताना काय केलं जातं? पहिल्यांदा त्याला घरातून बाहेर काढतात. एक सामान्य प्रक्रिया सगळ्यांना पाठ आहे. बाहेर काढलं का त्याला स्नान घातलं जातं, त्याला तिरडीवर बांधलं जातं, चौघांच्या खांद्यावर उचललं जातं, आणि तिथून कुठं न्यायचं? स्मशानामध्ये. तिथंही गेल्यानंतर चिता रचली जाते, चितेवर त्याला ठेवलं जातं, अग्नी दिला जातो, आणि मग अग्नी दिल्याच्या नंतर त्याला काही प्रदक्षिणा घालतात ना इकडं. हां, कशा घालतात? उलट्या का सुईच्या? सुईच्या घालतात ना. पण शास्त्राज्ञा अशी आहे, प्रेताला कधीही सुईची प्रदक्षिणा घालायची नसते, प्रेताला उलटी प्रदक्षिणा घालायची असते ज्यावेळेस अंत्यसंस्कार होतो. हे शास्त्राचे, हा, हे काय आमच्या मनाचं नाही. तुम्हाला पाळायचं न पाळायचं हा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. फक्त आता विषयात आहे म्हणून त्याचा मी संस्काराचा उल्लेख करतोय. शास्त्र ज्ञानोबराय पण बोलतात ना, अपसव्य हा शब्द काय वाचक आहे? ज्ञानेश्वरीमध्ये अपसव्य शब्द आलाय, तो हे सांगतोय की अंत्यविधीच्या वेळेला प्रेताला जर प्रदक्षिणा घालायची असेल तर ती उलटीच घातली पाहिजे. प्रेताला सुईची प्रदक्षिणा घातली म्हणजे देवाला जशी उजवी घालतो ना आपण, तशी जर प्रेताला घातली तर तो प्रेताचा विधी होत नाही. प्रेताला काही उलटी प्रदक्षिणा घालायची असते. अगदी ते मडकं फोडताना पण, मडकं फिरवताना पण ते उलटं फिरवावं, हा शास्त्र नियम आहे. बघा, सोडून द्या, कारण मला माहिती आहे तुम्ही ऐकणार आणि परत करताना हां जे करायचं तेच करणार. हे शास्त्राचं आहे म्हणून मी आपल्या समोर ठेवतोय. शास्त्र म्हणतं त्याला उलट्या प्रदक्षिणा घालायच्या. ते जे मडकं असतं ना फोडतात, ते खांद्यावर धरतात, आणि ते मडकं नुसतं तसं फिरत नाही, त्याच्यातून पाणी गाळावं म्हणून त्याला काय करतात? छिद्र पाडतात. कशाने पाडतात? दगड असतो, तो दगड फेकून देतात का लगेच? त्याला जपून ठेवतात. काय म्हणतात का त्याला इकडे नाव? हा, अश्मा म्हणतात. आमच्याकडे त्याला जीव खडा म्हणतात. शास्त्र म्हणतं त्याला काय म्हणायचं? जीव खडा. का? कारण तिथून पुढं दशक्रियेपर्यंत 10 दिवस तो जीव त्या खड्यात राहतो. त्या जीवाचं वस्तीचं स्थान येते, हा विस्ताराचा विचार आहे. मग तो तिथं राहतो, म्हणून शास्त्राज्ञा तर अशी आहे, त्या 10 दिवसामध्ये त्या खड्याला दररोज पिंडदान करायला पाहिजे. कारण जीव आता त्या खड्यात आहे ना, म्हणून तो कुठेही ठेवत नाही, तो आणून घराजवळ ठेवायचा असतो. आता लोक काय करतात? त्याला सांभाळायचं कसं म्हणून स्मशानातच कुठेतरी अडकवतात. बरं, त्यातल्या त्यात गंमत अशी झाली आहे, स्मशानात तर ठेवतात, पण पुढच्या वेळेस तो नाही सापडला का पिंडाला दुसराच उभा करतात. हां, मग पिंडदान कुणाला चाललंय? फार मोठी अडचण आहे. पण त्या खड्यामध्ये तो राहतो, म्हणून दशक्रियेपर्यंत 10व्या दिवसापर्यंत त्याला पिंडदान, अन्नदान, उदकादी विधी करावेत. 10वा दिवस झाला का पुढं 11वा राहतो, 12वा राहतो, आणि मग नियम आहे 13वा करायचा असतो. 13वा करतात ना, हां, पण 13वा फक्त गार्हस्थ्याचा करायचा असतो. गृहस्थी असेल तर त्याचा 13वा. गेलेली व्यक्ती जर ब्रह्मचारी असेल तर त्याचा 14वा. गेलेली व्यक्ती वानप्रस्थी असेल
तर त्याचा 15वा, आणि गेलेली व्यक्ती जर संन्यासी असेल तर त्याची षोडशी होते, म्हणजे त्याला 16वा म्हणतो आपण. संन्यासांमध्ये त्याला षोडशी असा शब्द प्रयोग आहे. याच्यानंतर नेहमी दैनिक विधी बंद होतात आणि मग पुढे मासिकं घालतात. मासिकं चालतात 11 महिने. हे मासिकं पण का करावे याचं कारण पुराणादिकांमध्ये असं वर्णन आलंय, कारण या 12 महिन्यामध्ये 12 महिने त्या जीवाचा पुढचा प्रवास सुरू असतो. कुठं जाण्याचा? पितृलोकाला जाण्याचा. हा जीव इथून निघतो. आता ज्या दिवशी त्याचं देहावसान झालं त्या दिवशी त्याचा प्रवास सुरू झाला पितृलोकाला जाण्याकरता. मग त्याला जाण्याकरता लागतात 12 महिने. तसं तर त्यांचे ते 12च दिवस आहे, पण आपल्या मापाने 12 महिने लागतात, कारण प्रत्येक ठिकाणची कालगणना भिन्न आहे. दिनमानाचं जे गणित आहे ना, ब्रह्मदेवाचा दिवस वेगळा आहे, इंद्रदेवाचा दिवस वेगळा आहे, जीव जिथं जातो त्या पितृलोकाचा दिवस वेगळा आहे, आणि आपला इथला दिवस, आपला दिवस म्हणजे 24 तासाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचा असं नाही. गीता माता सांगते सहस्रयुग पर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम ते हो रात्र विदो जनाः सहस्रयुग पर्यंतम अह यत ब्रह्मणः विदुः यत ब्रह्मणः अह. ब्रह्मदेवाचे जे म्हणजे दिवस आहे त्याचं गणित सांगितलंय काय? कृत, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांचं मिळून एक महायुग बनतं. अशी 1000 महायुग गेली का ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि पुन्हा 1000 महायुग गेली का ब्रह्मदेवाची एक रात्र. अशा 2000 महायुगांचं मिळून ब्रह्मदेवाचा एक 24 तासाचा पूर्ण दिवस होतो. हे ब्रह्मदेवाचं गणित. इंद्रदेवाच्या गणिताचं दिवसाचं गणित स्वतंत्र आहे. आपलं 1 वर्ष म्हणजे इंद्राचा 1 दिवस. आता याच्यात रात्र दिवस कशी मोजायची? शास्त्र म्हणतं आपल्या वर्षाला 2 अयन असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. आपल्याकडे उत्तरायण चालू असलं का म्हणायचं इंद्राचा दिवस, आणि आपल्याकडे रात्र चालू असली का म्हणायचं इंद्राची रात्र. हा इंद्रलोकाच्या दिनमानाचं गणित आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे पितृलोकातला दिवस. जिथं आपला जीवात्मा जातो ना त्या दिवसाचं गणित असं आहे. पितृलोकातलं गणित दिवस हा आपल्या 1 महिन्याचा असतो. मग आता याच्यात दिवस आणि रात्र कशी शोधायची? तर आपल्या महिन्याला 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आपल्याकडचा शुक्ल पक्ष चालू असेल का पितृलोकातलं दिवस, आणि आपल्याकडचा कृष्ण पक्ष चालू असेल तर पितृलोकातली रात्र. म्हणूनच तर त्या गीतेमध्ये योग्याच्या निर्याणाबद्दल शुक्ल कृष्णे गती ही येते असं म्हटलंय ना. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात जाण्याची गती, योगी कायम शुक्ल पक्षामध्ये जाण्याची अपेक्षा करतात. विठ्ठल विठ्ठल. जो जीवात्मा इथून गेलाय त्या जीवात्म्याला इथून पितृलोकाला जायला 12 दिवस लागतात. आपल्या मापाने 1 वर्ष म्हणजेच 12 महिने लागतात. म्हणून जसं आपण प्रवास करत असताना आपल्याला प्रवासामध्ये थकल्यानंतर खायला लागतं, प्यायला लागतं, विसावा लागतो ना, तसं पितृलोकाला जात असणाऱ्या जीवात्म्याला प्रत्येक महिन्याच्या टप्प्यावर विसावा आणि त्याचा आहार पाणी मिळावं म्हणून मासिकं घालावी लागतात. कारण त्याच्या प्रवासाची जी तडजोड आहे, त्याच्या प्रवासासाठी लागणारा त्याचा तो खुराक आहे, म्हणून ते दिलं पाहिजे. पिंडदान हे मासिक का करावं याचा हा विचार आहे. आणि मग वर्ष श्राद्ध झालं म्हणजेच तो जीवात्मा पितृलोकाला पोहोचतो. तिथं गेल्याच्या नंतर मग त्याच्या कर्माचा हिशोब होतो. तिथं कर्माचा हिशोब होतो आणि मग त्याच्या कर्मानुसार पाप अधिक असेल तर नीच योनी, पुण्य अधिक असेल तर उच्च योनी, आणि दोन्ही समान असतील तर मग मनुष्य योनी असा त्याचा पुढचा जन्म प्रकार होतो. आपल्याकडे एक फार गोड गैरसमज आहे. लोक काय म्हणतात, एखाद्या घरामध्ये कोणी एखादी म्हातारी जर मेली आणि 2-4 दिवसात तिथं कोणी जन्माला आलं ना, लोक म्हणतात तेच परत आले. म्हणतात की नाही? इकडे म्हणतात ना. त्याला काय ते एक शब्द आमच्याकडे म्हणतात, नावकरी म्हणतात. बरोबर आहे. मग म्हातारा मेला आणि 3ऱ्या दिवशी पोरगी बाळातीन झाली आणि तिला पोरग झालं, मग कोण आला? तो गेलेला म्हातारा आला. पण लक्षात ठेवा, वर्षभर झाल्याशिवाय त्याच्या कर्माचा हिशोब होत नाही. पितृलोकाला जायलाच वर्ष लागते आणि मग त्याच्यानंतर हिशोब होऊन त्याला पुढचा जन्म मिळतो. आणि जर म्हातारा मेला लगेच पोरग जन्माला आलं ते चाललं असतं ना, लोकांनी लई चतुराई केली असती. महाराज आमचे गुरुजी म्हणायचे, लोकांनी काय केलं असतं, म्हातारा आपल्या एखाद्या घरात बाई बाळंतीन असेल, 2-3 दिवसात जर बाई बाळंतीन होणार असेल गरोदर स्त्री, असं जर लक्षात आलं ना, घरातलं म्हातारा लोकांनी मारलं असतं का, मग म्हातारा तिच्या पोटी जन्माला येईल. पण एवढं सोपं नसतं. त्याचा हिशोब होण्याकरता पूर्ण 1 वर्षाचा काळ जातो. मी हे का सांगतोय तर इथपर्यंत अंत्यविधीपासून म्हणजेच देहावसानापासून तर जीवाच्या पितृलोकाला पोहोचण्यापर्यंत हा जो सगळा प्रकार आहे,
या सगळ्याला मिळून अंत्यसंस्कार असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या अंत्यसंस्कारांच्या आजूबाजूलाही काही कर्म आहेत. हे तर एक प्रकारचे श्राद्ध आहेच, पण याच्या बरोबर अजूनही काही श्राद्धांचा विचार आहे. श्राद्ध म्हणत असताना पुत्राने माता पित्याच्या संबंधाने करावयाचं कर्तव्य हे श्राद्धच आहे. कारण पुत्राची भूमिका माता पित्यांच्या संबंधाने सश्रद्ध असली पाहिजे. मुलगा आईवडिलांच्या संबंधाने श्रद्धावान असला पाहिजे, आईवडिलांबद्दल श्रद्धा असावी, आणि मग त्या मुलाचं पुत्रत्व सिद्ध होण्याकरता 3 प्रकारच्या कर्मांचा विचार शास्त्राने सांगितलाय. देवी भागवतात फार प्रसिद्ध श्लोक आहे. त्रिभी पुत्रस्य पुत्रत्वम, 3 गोष्टीने पुत्राची पुत्रता सिद्ध होणार आहे. 1 जीवतो वाक्यकरणात, 2 क्षया हे भूरी भोजनात, आणि 3 गयायाम पिंडदानाच. हे 3 कर्तव्य मुलाने आपल्या माता पित्याच्या संबंधाने केले पाहिजेत. पहिलं कर्तव्य आहे, जोपर्यंत माता पिता जिवंत आहेत तोपर्यंत मुलाने त्यांच्या आज्ञा सांभाळल्या पाहिजेत. पहिलं कर्तव्य, त्यांच्या मनासारखं वागलं पाहिजे, त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, त्यांचं मन दुखावणार नाही असं आपलं आचरण ठेवलं पाहिजे. हे मुलाचं पहिलं कर्तव्य, श्राद्धाचं पहिलं अंग हे आहे. नाहीतर मग आजची परिस्थिती अशी आहे, बरीचशी मुलं माता पित्यांचं श्राद्ध जोरात घालतात, मोठं करतात, पण मेल्याच्या नंतर, आणि जिवंत असताना त्यांना खायला प्यायलाही पोट भरत येत नाही. महाराज गोड बोलतात ना, जित्या नाही अन्न पिंडदान. उपेक्षा करतात जिवंत असताना, आणि मग मेल्यानंतर लोकांना दाखवताना करतात. याला श्राद्ध म्हणत नाही. श्राद्धामध्ये पहिला विचार आहे, जिवंत असताना मनाभावाने माता पित्यांची सेवा करावी. का बरं सेवा करावी? कारण शास्त्रामध्ये आपल्याला आज्ञा आहे. उपनिषद बोलतात ना, मातृ देवो भव, पितृ देवो भव. पाठ आहे सगळ्यांना. माता देव आहे असं मानून आपलं जीवन जगलं जावं, पिता देव आहे असं म्हणून माणसाने आपला पाऊल टाकावा. का बरं? त्याचं कारण सांगितलंय. मातेला देव म्हणावं, पित्याला देव म्हणावं. का? कारण म्हटले पित्याचं स्वरूप सांगितलंय, सर्व देवमय पिता. या विश्वातल्या सगळ्या देवांचं दर्शन एका जागेवर करायचंय. तसे तर देव अनेक आहेत. एकूण देव किती? 33 कोटी ना. आता 33 कोटी, कोटी म्हणजे काय हाही प्रश्नच आहे. अनेक लोक म्हणतात 33 कोटी म्हणजे काय, 33 प्रकार. पण मला वाटतं एवढा संकोचित अर्थ घेऊन जमणार नाही. आपली संस्कृती फार उदात्त आहे. आणि आपल्या देवाचा विचार करून पहा, महाराज त्याने 1 2 10 15 24 एवढेच अवतार घेतले नाही. मग अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, देवाला स्पष्ट बोललंय, देवा तू किती अवतार घेतो, 1 अन 2 नाही. मग अनंत. अनंत म्हणजे किती हो? अनंत कशाला म्हणायचं? ज्याचा अंत सांगता येत नाही हे ते बोलतात, ज्यांना अनेक संख्या ज्ञात होत्या. आत्ताची गणिताची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता जर जास्त सांगायचं असलं ना, आपल्याला लाख, कोटी, त्याच्या पुढे गेलं तर अब्ज, अब्जाच्या पुढे संख्याशास्त्र माहिती नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय गणितामध्ये एकावर 18 शून्य दिल्यानंतर किती?
एकावर 18 शून्य दिल्यानंतर जी संख्या होते ना तिला परार्ध म्हणतात. आणि इथपर्यंतच्या सगळ्या संख्या ज्ञात होत्या. त्याच्या पुढे गेलं तर त्याला अनंत म्हणा, कारण ज्याचा अंत लागत नाही ते. आता काय झालंय, कोटीच्या पुढे गेलं का 100 कोटी, त्याच्या पुढे गेलं का 1000 कोटी, त्याच्या पुढे गेलं का लाख कोटी, संपला विषय. कोटीच्या पुढे सगळ्यांच्या मर्यादा संपल्या. पण आपली संस्कृती काय महाराज, आपण स्वतःला कमी समजून घेतो, हा आपला दुर्बलपणा आहे. नाहीतर आपली संस्कृती इतकी उदात्त आहे आणि इतकी व्यापक आहे, या सगळ्याचं विश्वगुरु होण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय हा आहे, देवाचे अवतार अनंत आहेत, अवतारांची राशी म्हटलंय त्याला. मग अनंत अवतार असणारा परमात्मा, त्यातले 33 कोटीच घ्या ना फक्त. कोटी म्हणजे करोड, कोटी म्हणजे फक्त प्रकार नका करू. कोटी म्हणजे काय करा, 33 करोड. हा, 33 कोटी तुम्ही वेगळा म्हणा, पण म्हणण्याकरता 33 करोड म्हणा. मग असे 33 कोटी देव आहेत, अर्थात 33 करोड देव आहे. एखादा म्हटला मला दररोज एका देवाचं दर्शन घ्यायचं आणि सगळ्या देवांचे दर्शन घ्यायचं. माणसाचं आयुष्याची गणित किती, 100 वर्ष, 365 दिवसांचं जर वर्ष मानलं तर 36,500 दिवस झाले. दररोज एका देवाचं दर्शन घ्या, किती होतील, फक्त 36,500 देव होतील, ते पण 100 वर्ष जगला तर. आणि देव किती आहेत सगळे, 33 कोटी. मग बाकीचे राहिलेच ना. मग शास्त्र आपल्याला सवलत देत आहे. शास्त्र म्हणतंय नका 36,000 दिवस फिरू, नका दररोज एका देवाकडे जावं, मग सगळ्या देवांचं एका जागेवर दर्शन करायचंय. सर्व देव मयः पिता, आपल्या पित्याच्या पायावर मस्तक ठेवा. जगातल्या सगळ्या देवतांचं दर्शन केल्याचं पुण्य लागतंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर ही पितृसेवा आहे. पितृसेवा पुण्य लागला धला निधान पुंडलिकायाला. जे भक्त भगवान पांडुरंगा परमात्मा प्राप्त झाले त्याचं कारणच ही पितृसेवा आहे. देव प्राप्त झाला. आणि मग तसंच शास्त्र म्हणतं, जसं हे वडिलांबद्दल आहे ना, तसं मातेबद्दल पण सांगितलं. विश्वामध्ये तीर्थही अनेक आहेत. तीर्थांचा विचार प्रत्यक्षात प्रामुख्याने आपण आपल्या संस्कृतीने मानलेली 108 तीर्थ आहे, पण शास्त्रांमध्ये 3.5 करोड तीर्थांचा विचार आहे. 3.5 कोटी तीर्थ. मग आता 3.5 कोटी तीर्थ सुद्धा आपल्याला होणार आहेत का, नाही. पण एक जण म्हटलं मला सगळ्यांचं करायचंय स्नान, त्याला दुसरा पर्याय सांगितलाय, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, निवृत्तीनाथांजवळ जा. तिथपर्यंत जाणं शक्य नाही. म्हटले मग का तीर्थे जी हे त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी, समुद्राचं स्नान करायला जा. म्हटले समुद्रापर्यंत जाणं आम्हाला शक्य नाही. मग म्हटले घर बसल्या जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान आपल्याला घरात करायचंय. सर्व तीर्थमयी माता, आईच्या पायावर मस्तक ठेवा आणि तिची सेवा करा. जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं फल प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. तीर्थांचं तीर्थत्व मातृपितृ सेवेने संपन्न सिद्ध होणार आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय विस्तार करतात. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. सकळ तीर्थांमध्ये धुरे नाम श्रेष्ठ असणारे, प्रमुख असणारे माता पिता आहेत. त्यांची सेवा करावी. त्यांची सेवा करावी हे पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य त्यांच्या संबंधाने कर्म करावी. देहपाताच्या नंतर 2 कर्म आहेत. एक आहे गयायाम पिंडदानाचं. वर्ष श्राद्ध पूर्ण झालं का पुत्रांनी आपल्या मात्यासाठी आणि आपल्या पित्यासाठी, मातेसाठी आणि पित्यासाठी गयेला जावं. गया हे एक तीर्थक्षेत्र आहे. गया म्हणजेच काशी, प्रयाग आणि गया या तिघांना मिळून त्रिस्थली यात्रा असं म्हणतात. या गयेला प्रत्येक पुत्राने आपल्या माता पित्याच्या देहावसानानंतर गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन तिला पितृगयाच असं म्हणतात. सध्या बिहार प्रांतामध्ये पटना शहराच्या जवळ आहे गया. तिथं जावं आणि आपल्या पितरांच्या निमित्ताने श्राद्ध करावं. हे मुलाचं श्राद्धाचं दुसरं कर्तव्य. जिवंत असणारा सेवा करणं पहिलं कर्तव्य. मेल्यानंतर वर्षभराच्या नंतर गयेला जाऊन पिंडदान करावं हे दुसरं कर्तव्य. आणि तिसरं महत्वाचं जे आज आपण करत आहोत ते म्हणजेच हे श्राद्ध. क्षया हे भूरी भोजनात. त्यांनी ज्या तिथीला देह ठेवला, त्यांचा देह ज्या तिथीला पडला त्या तिथीला अनुलक्षून मग दररोजचा दिवस, 10वा दिवस, 13वा दिवस, मासिक श्राद्ध, वार्षिक पहिलं पुण्यस्मरण आणि त्याच्यानंतर जोपर्यंत शेवटचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत घडणारं त्यांचं नित्य वार्षिक पुण्यस्मरण.
ही सगळी कर्तव्य म्हणजेच मुलाने आपल्या माता पित्यांचं करण्याचं महत्वाचं श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आता याच्यामध्ये पण काय काय करावं, याच्यात पिंडदान प्रामुख्याने सांगितलंय. उदक तर्पणादी विधी यांचा स्वतंत्र विचार आहे, पण यात अजून सांगितले अन्नदान केलं पाहिजे, ज्ञानदानही केलं पाहिजे, द्रव्यदानाचाही विचार शास्त्राने सांगितलेला आहे. मग अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान याच्यामध्ये विचार आहे. ज्ञानदान का करावं? कारण या ज्ञानदानाच्या निमित्ताने भजनदानाच्या निमित्ताने या भजनातून, या कीर्तनातून, या भगवत सेवेतून जे काही पुण्य निर्माण होतं ते सगळं पुण्य नामश्रद्धा आपण सगळ्यांनी आपल्या ओंजळीत घ्यावी आणि जे गेलेत त्यांना ओंजळ भर व्हावी, त्याला तर श्रद्धांजली असं म्हणतात. मग श्रद्धा नाम पुण्य, त्या पुण्याची ओंजळ गेलेल्या पितरांना अर्पण करणं ही श्रद्धांजली या ठिकाणी देता येते. हे श्रद्धेचं दान आहे, पुण्याचं दान आहे, म्हणून ज्ञानदान महत्वाचं आहे. अन्नदानाचा विचार शास्त्राने सांगितलाय. अन्नदान सर्वाभूती द्यावे अन्न, या निमित्ताने आपल्याला जो जो प्राप्त होईल त्याला आपल्या माता पित्यांच्या सद्गतीसाठी अन्नदान केलं पाहिजे, म्हणून अन्नदानही करावं. आणि तिसरं सांगितलंय द्रव्यदान. द्रव्यदानाचा थोडासा स्वतंत्र विचार आहे. द्रव्यदान करावं, पण महाराज म्हणतात द्रव्य पात्र विचारुनी. द्रव्य देत असताना आपण ज्याला देतोय ते पात्र योग्य आहे का नाही हे पाहावं आणि मगच द्रव्य द्यावं. आज परिस्थिती अशी झाली आहे, माणसं अन्नदान कमी करतात पण द्रव्यदान जास्त करतात, कारण लोकांकडे आहे पण भरपूर. पण देत असताना प्रारब्धाने ज्याच्याजवळ असते तो देतोच, उदार माणसं भरपूर आहेत, पण देत असताना सत्पात्राचा विचार न करता दिल्यामुळं दान देऊन सुद्धा पापाचं भागीदार व्हावं लागतंय. हो, अशीच अडचण आहे. त्या महाभारतातला फार प्रसिद्ध प्रसंग आहे. धर्मराजाकडं एक ब्राह्मण याचक आला होता, महाराज काहीतरी दान द्या. काय पाहिजे म्हटले, थोडंसं धन पाहिजे. का पाहिजे? त्याने सांगितलं मुलीचं लग्न करायचंय. धर्मराजाने चिकित्सा न करता त्याला दान दिलं. खरंच याला मुलीचं लग्न करायचं का नाही तपासलं नाही आणि त्याला द्रव्य दिलं. परिणाम असा झाला, तो ब्राह्मण गेला आणि त्या द्रव्यातून जुगार खेळला. आता याच्यात धर्मराजाचा काय दोष आहे? धर्मराजाने पैसे दिले होते कशा करता? मुलीच्या लग्नाकरता. फक्त दिलेले पैसे नीट वापरलेत का नाही, त्याचा योग्य विनियोग होणार आहे का नाही हे पाहिलं नाही. आणि परिणाम असा झाला, स्वर्गारोहणाच्या वेळेस धर्मराजाला नरकातून जावं लागलं. कशामुळं? कारण फक्त द्रव्य योग्य ठिकाणी न दिल्यामुळं. आज आपली अशी परिस्थिती आहे, रस्त्याने चालला आणि एखादा मित्र भेटला ना, हे 50 रुपये दे ना, आपण पटकन काढून देतो आणि तो जाऊन गुत्त्यावर जाऊन पिऊन येतो. तो पिला, याच्यात त्याला तर दोष आहेच, पण त्याला पैसे दिले ना, म्हणून योग्य विचार न करता दिल्यामुळं आपल्या 1 रुपयाची कोणी चुन्याची पुडी जाऊन घेऊन जरी खाल्ली ना, तरी त्याचं पाप आपल्याला पण लागतंय. विठ्ठल विठ्ठल. आमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण पैसे दिल्यानंतर जो चुन्याची पुडी घेऊन खातो त्याचं पाप तर आपल्याला लागतंच, पण आपणच खात असो तर मग मला माहित नाही. बरीच लोक म्हणतील मला दुसऱ्याला दिले मग त्याने खाल्ले तर त्याचं पाप लागणार आहे. आता स्वतःच खाणारला त्याचं काय पाप पुण्य? ते घर दोन काय कुठता ना, घर का ना घाट का. आमच्या भाषेत ते वेडीला सासर माहेर सारखं तशी अवस्था आहे. त्याचा विचार स्वतंत्र आहे. पण आज अन्नदान करावं, आज द्रव्यदान करावं, त्या निमित्ताने हे ज्ञानदानही घडावं. आणि ज्ञानदानाचा नाम या भगवत भजनाचा संकीर्तनाचा परिणाम सांगितलाय. न्यूनम संपूर्णताम याती. कर्मामध्ये राहिलेली न्यूनता संपूर्णतेला प्राप्त करून देणारं हे भजन कीर्तनादी साधन आहे. म्हणून आज आपण या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचं निर्गमन झालंय त्यांचं नाव सुमन आहे. या धाग्याला धरून थोडासा अभंगाकडे येतो. त्यांचं नाम आहे सुमन. मग सुमन म्हणजे सुष्ठु मनम, सुष्ठु असं मन. मग चांगलं मन हे काय करतं? माणसाला विचाराची योग्य दिशा दाखवतं. हो, चांगलं मन हे माणसाला विचाराची योग्य दिशा दाखवतं. मन जर चांगलं नसेल, आता मन हे अंतःकरणाचं एक चतुष्टयापैकी असणारा भाग आहे. अंतःकरण चतुष्टय म्हणतो ना आपण. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्त अहंकार बाजूला ठेवा, त्याला 2 नावं प्रामुख्याने आहेत, मन आणि बुद्धी. मग आता यांचा स्वतंत्र विचार करता येतो. मनच संकल्प विकल्प करायला लागलं का ते मनरूपतेला प्राप्त होतं. निश्चय करायला लागलं का त्याला बुद्धी अशी संज्ञा येते. पण या संकल्प विकल्पाचाही विषय एक विचारच आहे आणि निश्चयाचाही विषय एक विचारच आहे. विचाराचाच संकल्प होतो, विचाराचाच विकल्प होतो आणि जो विचार प्रभावी ठरतो त्याचा निश्चय झाला म्हणजेच बुद्धी निश्चये आत्मज्ञान.
ही भावना प्राप्त होते. मग विचार मनाकडनंही प्रसवला जातो. विचार बुद्धीकडनं निश्चित होतो. पण या विचारांचा विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येतं मन नावाची घटना, बुद्धी नावाची घटना जवळजवळ सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. हा, म्हणून तर आपण म्हणतो ना, अहो तुम्ही चालता चालता त्या बैलाला काठी मारली, त्याच्या मनाला काय वाटलं असेल. याचा अर्थ बैलालाही मन आहे हे आपण मान्य करतो ना. पशु पक्ष्यांना सगळ्यांना मन आहेत. पण लक्षात ठेवलं पाहिजे, मन जरी सगळ्यांमध्ये समान असलं तरी त्याच्यामध्ये असणारी विचारशक्ती, ज्ञानग्रहण शक्ती ही फक्त मनुष्य प्राण्यामध्ये विशेष करून पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवताचा विचार प्रसिद्ध आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमी तत्पशुभिर्नराणां ज्ञानं हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. ज्ञान नावाचा गुण अर्थात विचारशक्ती माणसाच्या जवळ जास्त आहे. म्हणून तर माणसं पशु पक्ष्यांमध्ये जास्त क्षमता असताना सुद्धा आपल्या केवळ विचार नावाच्या शक्तीने सगळ्यांवर विजय मिळवू शकतात. कशामुळं? फक्त विचाराने माणसाजवळ असणाऱ्या. अनेक उदाहरणं सांगता येतील. त्या पंचतंत्रातली एक छोटीशी गोष्ट नेहमी आम्ही सांगत असतो, आमच्या गुरुजींच्या मुखातून लहानपणी ऐकलेली शाळेत. काय झालं म्हटले, एक दुकानदार, व्यावसायिक दुकानदार किराणा माल आणायचा आणि गावात दुकानामध्ये तो विकायचा. पण आणण्याकरता जुन्या काळामध्ये त्याला किराणा माल बाहेरून आणण्याकरता स्वतःचं साधन काही नव्हतं. म्हणून त्याने एक दळणवळणाची साधनं नव्हतीच. मग त्याने एक गाढव पाळलं होतं. त्या गाढवावरती माल लादायचा, घरापर्यंत आणायचा आणि जसं गिराईक येईन त्याला तसा विकायचा किरकोळमध्ये. प्रकार असा झाला, तो माल आणण्याकरता गेला. त्याने माल आणण्याकरता गाढव घेऊन कोणीतरी पाठवलं. पण ज्या वेळेस पाठवलं त्याला वेळेस आणायचं होतं मीठ. त्याने मिठाची गोण गाढवाच्या पाठीवर लादली. पण येत असताना मध्यंतरी एक ओढ्याचा परिसर होता. ओढ्यातून ते गाढव चाललं. नेमकं रस्ता निसरडा झाला होता, ओलं झालं होतं. म्हणून गाढवाचा पाय सटकला, गाढव पाण्यामध्ये पडलं. गाढवाच्या पाठीवर काय होतं? मीठ. गाढव पाण्यात पडलं तसं मिठही पाण्यात पडलं. नोकराने उचललं पण तोपर्यंत ते भिजलं होतं. आणि भिजल्यानंतर मिठाचं ओझं अर्ध्याने कमी झालं, कारण ते मीठ सगळं पाण्यामध्ये विरघळलं. बरोबर आहे. गाढवाला परत उठवलं, मिठाची राहिलेली गोण त्याच्यावर लादली, रस्त्याला पुढं लागलं. पण गाढवाच्या लक्षात आलं, काय पाण्यात पडल्यावर ओझं कमी होतंय. कोणाच्या लक्षात आलं? गाढवाच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार झाला. पुन्हा मीठ घेतलं, यायला निघाला, परत पाय सरकलं, गाढव पाण्यात पडलं, मिठाचं ओझं पुन्हा अर्ध्याने कमी झालं. आता 2 दिवस लक्षात आल्यानंतर गाढवाच्या लक्षात आलं, काय पाण्यात पडलं का आपल्या पाठीवरचं ओझं निम्म्याने कमी होतंय. तिसऱ्या दिवशीपासून पाय नाही घसरला तरी गाढव पडायला लागलं, कारण गाढवाला माहित झालं पाण्यात पडल्यावर ओझं कमी होतंय. 8 दिवस असंच झालं. दररोज गाढव त्या ओढ्यापाशी यायचं, पाय नाही घसरला तरी मुद्दाम पाय घसरल्याचं नाटक करायचं, पाण्यात पडायचं, अर्ध मीठ विरघळून जायचं, ओझं कमी व्हायचं आणि गाढव आनंदाने निघून जायचं. मालक विचार करायला लागलाय, आपण दररोज 100 किलोचं पोतं मिठाचं आणतोय आणि दुकानापर्यंत 50-55 किलो येते. काय झालंय? मालकाने तपास केला, लक्षात आलं गाढव दररोज पडतंय. आणि मग कसं काय पडतंय म्हणून मालकाने निरीक्षण केलं. मालकाच्या लक्षात आलं गाढव पाय घसरून पडत नाही, मग जाणून बुजून पडतंय. मालक म्हटलं असे होय. मग मालक हुशार होता, विचारशक्तीचा सांगतोय मी. मालकाने काय केलं, आता 9व्या दिवशी गाढवावर मीठ ठेवलं नाही, मग गाढवावर कापूस लादला. काय ठेवला आता? कापूस ठेवला. आता गाढवाला एवढी तरी अक्कल पाहिजे, काय मीठ होतं तोपर्यंत जड होतं, आता काय कापूस आहे. आता काय कापूस आहे. कापूस अगोदरच कसा हलका. ते आपले अण्णा एक विनोदाने प्रश्न विचारायचे. ते म्हणायचे, आता इथं पोरगं नाही एखादं नाही आमचं विचारायचं. ते म्हणायचे, सांगा विनोदाने जुने कीर्तनकार सांगायचे, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड याच्यात जड काय हो? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड याच्यात जड काय? दोन्ही सारखंच. मग आपल्या अण्णा विचारायचे, ते विनोदाने म्हणायचे, जर दोन्ही सारखं आहे ना मग तुम्ही मला 1 किलो कापूस फेकून मारा, मी तुम्हाला 1 किलो लोखंड फेकून मारतो. जमतंय का? दोन्ही सारखंच आहे ना तुम्ही म्हटले. चला विनोदाचा भाग सोडून द्या, मला काय सांगायचं ते ऐका. मालकाने आतापर्यंत मीठ घेऊन जाणाऱ्या गाढवावर आज काय ठेवलंय? कापूस ठेवलाय. कापसाला गाढवाला एवढं तरी कळलं पाहिजे, कापसाचं ओझं आधीच कसं आहे? कमी आहे, हलकं आहे. पण गाढव बुद्धीप्रमाणे ठरल्याप्रमाणे विचारच नाही ना. मग ठरल्याप्रमाणे गाढव ओढ्याजवळ आलं. आल्याच्या नंतर पाय घसरला नाही तरी सुद्धा गाढव पाण्यात
पडलं, आतापर्यंतचा नियम होता गाढव पाण्यात पडलं आणि परत उचललं का ओझ्याचं वजन अर्ध्याने कमी व्हायचं. पण आज मात्र उलट झालं. काय झालं? गाढव पाण्यात पडलं, भिजलं, ओझं परत उचललं आणि गाढवावर ठेवलं. गाढवावरच्या पाठीवरचं ओझं जेवढं होतं ना, आता त्याच्या निम्म नाही झालं, त्याच्या दुप्पट झालं. यातला भाग एवढाच आहे. दृष्टांत सांगताना आमचे गुरुजी म्हणायचे, सांगा याच्यामध्ये गाढवाला अक्कल असायला पाहिजे की नाही? गाढवाला काय असायला पाहिजे? अक्कल. गाढवाच्या ठिकाणी काय नाही तर विचारशक्ती नाही. का नाही? अगोदरच ओझं हलकंय, कमी का करायचं अजून? जर जास्त आपल्याला असहनीय असेल तर कमी करावं. म्हणून तुकोबारांची भाषा फार गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, विचार नसलेला माणूस हा माणूस म्हणून घेण्यास योग्य नाही, तो गाढवच आहे. विचार नाही नर खर तो जैसा, महाराज बोलतात. माणूस जर विचार नसेल तर विचार नसल्यानंतर फक्त वरचा मजला रिकामा असेल तर तो दिसायला माणसासारखा आहे, असायला मात्र गाढवच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विचार शक्तीचा योग्य विनियोग माणसाला जमला पाहिजे. तो करता यावा याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाजवळ आहे ना ही विचार शक्ती, हिचा वापर करावा. बरं, आता अडचण अशी आहे, विचार शक्तीचा वापर करावा पण तो कसा करता करावा याचाही विचार आहे. विचार माणसाने संसारासाठी खर्च करावा. जी शक्ती आपल्याला देवाने दिली आहे ती संसारासाठी वापरावी का ती परमार्थासाठी वापरावी याचा विनियोग आहे. योग्य विनियोग कळाला नाही तर मग तिथेही गफलत होते. आज तीच अडचण आहे. आपल्याला या विचार क्षमतेचा वापर कशा करता करावा हे कळत नाही. तुकोबारांनी स्पष्ट सांगितलंय, विचाराचा वापर कसा करता तरावया पार भव करावा पण कशा करता करावा तरावया पार भव सिंधू पार तरावया विचार करावा. कसा करावा? क्षण क्षणा करावा. कशाचा करावा हा तर पुढचा मुद्दा आहे. हाचे करावा. तिथला विचार आणि आजचा विचार एकच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ देह त्रिगुणांचा बांधा, हाच विचार आहे. पण हा विचार माणसाने केला पाहिजे. कशा करता करावा? विचारांची दिशा योग्य असेल ना तर माणसाचं जीवन समाधानापर्यंत पोहोचतं. अन्यथा विचार करून सुद्धा माणसाच्या अंतकरणातली तळमळ शांत होत नाही. हेच थोडस निषेध मुखाने तुकोबाराय बोलतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. विचारा वाचून विचारा वाचून विचारा
समाधान तुकोबाराय बोलतायत हा विचार माणसाच्या इतिकर्तव्यतेसाठी मनुष्यपणाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून क्षणक्षणाहाची करावा विचार. विचार केला पाहिजे. विचार नसेल तर तो माणूस नाही, तो पशुतुल्य आहे. म्हणून असा विचार जो माणसाच्या जीवनातला अविभाज्य अत्यंत अपरिहार्य घटक आहे तो प्रत्येकाने केला पाहिजे. पण महाराज का करायचा आहे? कारण विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाचं जीवन समाधानापर्यंत पोहोचू शकत नाही. विचाराने समाधान प्राप्त होतं हेच बोलायचंय. पण अन्वयाच्या मुखाने न बोलता निषेध मुखाने व्यतिरेकाने बोलतायत. विचारा वाचून न पविजे समाधान. अर्थात इथं तुकोबारांना स्पष्ट हे सांगायचंय जीवन समाधानापर्यंत पोहोचवायचंय. समाधान हे सुखाची पायरी आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताची. सुख प्राप्त करून घ्यायचंय समाधान असलं पाहिजे. आणि हे समाधान सिद्ध करायचंय तर विचार असला पाहिजे. म्हणून विचारा वाचून न पविजे समाधान. दोन शब्द आहेत, एक आहे विचार आणि एक आहे समाधान. दोन्हींचाही थोडासा विवेक पहा. विचार कशाला म्हणायचा आहे तर विचार हा शब्द परमार्थामध्ये विशेषतः शास्त्रीय भाषेमध्ये विवेक या अर्थाने येतो. विवेक. आणि मग विवेकाचा विचार झाला तर विवेक म्हणजे काय? सार असार बुद्धी, चांगल्या वाईटाची निवड करणं याला म्हणायचंय विवेक. विचाराचंही तेच आहे. विविक्त करून पाहणं विविनक्ती त्याला म्हणायचंय विचार. मग विचार म्हणजे वेगळं करून पाहणार आहे. अगदी चांगलं वाईट याची निवड म्हणजेच विचार आहे. योग्य अयोग्य याची निवड म्हणजे विचार आहे. आपल्या जीवनाला ग्राह्य आणि आपल्या जीवनातलं त्याज्य यांची निवड म्हणजे विचार आहे. हा विचार असावा. अजून ज्ञानोबारांच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सार काय आणि आसार काय याची निवड करणारा त्याला म्हणायचंय विचार. सारासार विचार. आणि मग ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितले हा सारासार विचार शोधायचा आहे ना, लांब जाण्याची गरज नाही. सारासार विचार हरी पाठ सारासार विचार त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण असार आहेत. आता काय काय म्हणताना ते ऐकून पाठ केलं. त्रिगुण हे सार आणि निर्गुण हे सार, दोन्ही सार. नक्की मग आसार काय हा प्रश्नच पडतो. पण शुद्ध पाठ आहे त्रिगुण असार. त्रिगुणात्मकता पुढे त्रिगुणांचा बांधा आलाच आहे असारता. मग त्रिगुण आहेत असार आणि निर्गुण आहे सार. पण या दोघांमधला निवड करण्याचा जो क्षमतेचा विचार आहे तो आपल्याला हरिपाठातून सापडतो. सारासार विचार हरिपाठ. म्हणून हरिपाठ या शब्दाचा अर्थ फक्त हे 27 अभंग म्हणणं एवढंच हरिपाठाचं स्वरूप नाही. हरिपाठ शब्दाची व्याख्या आहे हरे हे नामनः पाठः इति हरिपाठ. हरीच्या नामाचा पाठ करणं
सतत भजन करणं म्हणजे हरिपाठ आहे. आणि मला वाटतंय हा हरिपाठ या कुटुंबात आपल्याला पाहायला मिळतोय. हा विचार आहे ना. इथं प्रत्येक पौर्णिमेला भजन होतं. मला सांगितलं आमच्या काकांनी, प्रत्येक पौर्णिमेला भजन होतं नियमाप्रमाणे. हा हरिपाठच आहे. ही हरिपाठाची परंपरा म्हणजेच आपल्या जवळ असणाऱ्या विचारशक्तीला योग्य दिशेने वापरणं आहे, परमार्थासाठी त्याची योजना करणं आहे. विठ्ठल विठ्ठल हा सारासार विचार म्हणजे सार आणि आसार यांच्यातली निवड आहे बरं. विचार शब्दाचा सरळ सोपा अर्थ करा. विचार म्हणजेच निवड क्षमता, निवडण्याचं सामर्थ्य. निवडता येणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्याला निवडता येत नाही ना, ज्याला निवडता येत नाही त्याचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. तुकोबारांची 2 वचन आहेत एकाच अभंगात. निवडा वेतन, शेती करावे राखण किंवा जतन, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. पुरुषांकरता सांगितलंय. शेतामध्ये जर गेलात ना तर शेतात खुरपणी करावी लागते ना. खुरपणी करत असताना निवड करावी लागते. जे पीक आपल्याला वाढवायचंय, जतन करायचं, ज्याचं धान्य मिळवायचंय त्याला ठेवायचं असतं आणि त्याला मारक असणारं इतर तण सगळं काढायचं. ही निवड आहे की नाही. मग जे ठेवायचंय त्याला म्हणा सार आणि जे काढायचंय त्याला म्हणा आसार. ही निवड म्हणजे विचार आहे, सारासार विचार. आणि हा जर नाही जमला तर काही शहाणे असं असतात, नेमकं तण ठेवतात आणि धान्य उपडतात. नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय महाराज म्हणतात. किंवा तुकोबारांनी माता माऊल्यांकरता उदाहरण सांगितलंय, कारण त्या काळात माता माऊल्या दळण करायच्या. बघा, मला आता माहित नाही काय नक्की ते, पण त्या काळातलं तुकोबारे म्हणतात माता माऊल्या काय करायच्या, दळण करायच्या. पण ते कसं करायचं, निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. दळण करत असताना दळणात 2 विकल्प आहेत, एक धान्यही आहे आणि दुसरे खडे पण आहेत. पण धान्य सार आहे आणि त्यात मिळालेले खडे हे आसार आहेत. आसाराला टाकून द्यावं आणि सार तेवढं ग्रहण करावं. याला म्हणायचं विवेक, याला म्हणायचं विचार, याला म्हणायचं योग्य निवड. ही निवड विवेक नाम हा विचार नसेल तर नाही तरी नासोनी जाय. नासून जाय म्हणजेच जर खडे न काढता दळण केलं आणि तसंच पीठ करून आणलं तर भाकरीच्या प्रत्येक घासाला दाताखाली खडा येईल. आणि मग खाणाराच्या जीवनामध्ये कारण आळस उरे हाय, आळसामुळं हाय हाय करावं लागेल. हे होऊ नये म्हणून माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या विचार क्षमतेचा योग्य वापर केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सगळा भाव सर्वंकष मी किती सांगू शकेल मला माहित नाही, पण एवढासा एक मुद्दा महत्वाचा मला सांगायचा आहे आणि वेळेत थांबायचंय. काय, विचार म्हणजे जर निवड शक्ती असेल, विचार म्हणजे जर विवेक असेल, विचार म्हणजे जर सारासार योग्य अयोग्य यापैकी एकच निर्धारण करणं असेल तर आपल्याला ते जमलं पाहिजे. आमच्या गुरुजी विनोदाने विचारायचे, आता ते आपले गुरु जगदीश महाराज यांच्या मुखातून फार एक उत्पत्ती ऐकली. आमचे गुरुजी म्हणायचे, सांगा आपल्या समोर 2 पर्याय ठेवलेत, एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ. नेहमीचा विचार आहे आपल्या समोर आहे, एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ. दोन्हीपैकी एकच निवडायला लावले, काय निवडणार? बोला की. संसार आणि परमार्थ दोन्ही नाही निवडायचे. काही माणसं फार हुशार असतात, ते म्हणतात आम्हाला दोन्ही पाहिजे. ते दोन्ही पाहिजे म्हटलं का घरकाना घाटका, तुका म्हणे त्याचे दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. दोन्ही नाही निवडता येत, मग एकच निवडायचं. काय निवडणार? आता अडचण अशी सांगू का, म्हणावं वाटतंय परमार्थ, परमार्थ म्हणण्याचं धाडच नाही आणि मग संसार म्हणावं त्याची लाज वाटते. नक्की काय सांगावं हा प्रश्न आहे सगळ्यांच्या पुढे. कारण संसार म्हणायची लाज वाटते आणि परमार्थ निवडतो म्हणायचं धाडच नाही. मग आता गप्प बसतील चांगलं. याला मौनम सर्वार्थ साधन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जगदीश महाराजांनी विनोदाने सांगितलं. ते म्हटले काय, आपल्या समोर आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्याला समोर 2 मूर्ती पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. आणि तुम्हाला सांगितलं दोघांपैकी एकच निवडा. कोणते निवडणार? रामाची. आता पुन्हा ऐका, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. पण रामाची मूर्ती आहे लोखंडाची आणि रावणाची मूर्ती आहे सोन्याची. आता कोणती निवडणार? आता रावणाची म्हणायचं धाडच नाही, पण सोन्याची म्हणतात.
गंमत इथं आहे, माणसाला सोनं सुटत नाही हा, आणि रावण घ्यावं वाटत नाही. विठाला विठ्ठल. बरं, या विचारांचं प्राबल्य असं आहे महाराज, विचार एक नखभर जरी चुकला ना, विचार म्हणजेच मी काय सांगितले, निवड. हा, विचार म्हणजेच विविनक्ती, वेगळं करून दाखवणं, म्हणजेच निवड करणं. थोडं जरी चुकलं ना तर सगळं मागचं मातीत जात आहे. थोडा जरी विचार चुकला तरी बस, थोडा, अगदी नखभर. मी तुम्हाला उदाहरण सांगेन. रामायण सगळ्यांना ज्ञात आहे. रामायणामध्ये आता फार विस्तार करत नाही, वेळेची मर्यादा आहे. रामायणामध्ये काय झालं, दशरथ राजाने असं जाहीर केलं होतं की उद्या सकाळी राम राजा होणार, रामाचा राज्याभिषेक होणार. सगळ्या अयोध्येमध्ये धामधूम होती. उद्या राम राजा होणार आहे, उद्या राम राजा होणार आहे. प्रत्येक जण आनंद साजरा करतोय. पण या आनंदाला विरजन लागलं. काय झालं, मंथरेने कैकईचे कान भरले आणि मग कैकई दशरथ राजाच्या जवळ गेली. महाराज, माझे तुमच्याकडे 2 वर उसने आहेत, तेवढे मला देऊन टाका. राजाने सांगितलं, ठीक आहे, एवढ्या आनंदाच्या प्रसंगात तुझ्या इच्छा पूर्ण करा, मला आवडेल. म्हणून तिने, दशरथ राजाने सांगितलं, कैकई सांग तुला काय पाहिजे. ऐका बरं बारकाईने. तिने काय मागितलं, ती म्हणते, माझ्या पहिल्या वराने काय, भरताला गादी, आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. हे मागं पुढं नाही करायचं बरं. पहिल्या वराने रामाला वनवास नाही, पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. का? कारण कैकई इतकी चतुर होती, तिला माहितीये जर पहिल्याच वराने रामाला वनवास मागितला तर राजा अटॅक येऊन मरण, गादी मागायचं राहून जाईल. म्हणून अगोदर गादी मागून घेतली आणि मग रामाला वनवास मागितला. हा बारका आहे त्यातला शास्त्र. फार आता रामायण चिंतन करणारे ते रामकिंकरजी उपाध्याय म्हणून होते उत्तरेतले, फार गोड. त्यांनी रामायण या ग्रंथावर अनेक भाष्य लिहिले. रामायणातल्या एका पात्रावर त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय. रामकिंकरजी फार विद्वान आहेत. आता काय अध्ययन करणारे लोक असतात, आपणच न अध्ययन करणारे सोडून द्या. मग त्या कैकईने वर मागितले, पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. रामाने त्याला विरोध करायला पाहिजे होता, पण रामप्रभूने विरोध केला नाही. मग जितक्या सहज, जितक्या लीलया राम गादीवर बसायला तयार झाला होता ना, तितक्या सहज राम वनवासाला जायला निघाला. राम वनवासाला जायला निघाला. पण ऐका, रामाने वनवासाला जावं ही मागणी कैकईची होती, हे वचन दिलेलं होतं. लक्ष्मणाने जावं हे वचन होतं का? नाही. सीतेने जावं असं वचन होतं का? नाही. पण रामाच्या मागं लक्ष्मणही निघाला, रामाच्या मागं सीतामाताही निघाली. सीतेच्या समोर पर्याय ठेवले होते, लक्ष्मणासमोरही होते आणि सीतेसमोरही होते. मला निवड चुकल्याचं सांगायचं म्हणून मी सीतेचं करतो. सीतेच्या समोर पर्याय ठेवले रामाने. रामप्रभू म्हणतायत, सीते, हे देवी, तू माझ्याबरोबर वनवासाला येऊ नको. तू राजकन्या आहेस, राजपत्नी पत्नी आहेस, राजश्नुषा आहेस. मग हे सगळं राजवैभव भोगण्याची तुला सवय आहे. वनवास तुला सहन होणार नाही, तू वनाला येऊ नकोस. मग मला एकट्याला जाऊ दे. सीता म्हणते, मग मी करू काय? रामाने सांगितलं, तुझ्या पुढे अजून 2 पर्याय आहेत. वनवासाला येणं हा पर्याय सोडून दे, इतर 2 पर्याय तुझ्या समोर आहे. काय? राजश्नुषा म्हणून, राजमाता म्हणून तू अयोध्येमध्ये राहा आणि अयोध्येचं राजवैभव भोग, एक पर्याय. आणि जर इथं तुला माझ्याशिवाय जमत नसेल तर तुझ्या माहेरी म्हणजे जनकपुरीला जा, मिथिलेला जा आणि तिथं राहून तुझ्या राजवैभवामध्ये राहा. सीतेसमोर पर्याय किती आहेत? वनवासाचा सोडून देऊन 2 पर्याय शिल्लक होते. एक अयोध्येत राहून राजवैभव भोगावं, दुसरीकडं माहेरी जावं आणि तिथं अल्लडपणे आपलं माहेराचं सुख अनुभवावं. पण हे दोन्ही पर्याय तिने लाथाडले आणि तिने सांगितलं, मला राजवैभव नको, मला माझ्या सासऱ्याचं घर नको, मला माझ्या बापाचं घर नको, मला पाहिजे कोण? फक्त राम पाहिजे. आणि मग माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यम जानी नैव जानी न जानी, मे सर्वस्वम दयालु रामचंद्र. माझं सर्वस्व रामचंद्र आहे, अन्यम न जानी, मी रामाशिवाय दुसरं काहीही जाणत नाही. निवड योग्य का योग्य? सीतेची निवड योग्य आहे. बापाचं घर सोडलं, अयोध्या सोडली आणि वनवासाला गरज नसताना सुद्धा सीता रामाच्या माग गेली. सीतेची निवड योग्य आहे. ऐका, सीतेची निवड योग्य आहे, पण फसली कुठं? 13.5 वर्ष सुखा समाधानाने रामामाग फिरली, कंदमुळं खाऊन का होईना पण समाधानाने सुखात राहिली. पण 13.5 वर्ष गेले, फक्त 6च महिने शिल्लक राहिले. त्या रावणाने मारीचाला सुवर्ण मृग बनवून पाठवलं, सोन्याचं हरिण आलं आणि तिथं सीतेची निवड बिघडली, चुकली.
काय झालं, सीतेने म्हणायला पाहिजे होतं रामापुढं अशी हजारो सोन्याची हरणं ओवाळून टाकता येतील, पण ती रामालाच म्हणते प्रभू मला ते सोन्याचं हरण पाहिजे. झालं का नाही, राम समोर आहे आणि म्हणते मला काय पाहिजे, सोन्याचं. आणि निवड चुकली. या निवडीच्या चुकीचा अर्थात विचारांच्या फसण्याचा परिणाम असा झाला, सीतेला 6 महिने रामाचा वियोग झाला, वियोग घडला. हा, नुसता वियोग नाही झाला, 6 महिने रावणाच्या लंकेत राहावं लागलं. नुसतं लंकेत नाही राहावं लागलं, राक्षसिनींच्या गारड्यात राहावं लागलं. कशामुळं, एक निवड चुकली, एक विचार चुकला, सीतेचं एवढं पतन झालं. याच्यावर भागल नाही बा. 6 महिने वनवासातून सुद्धा देवाच्या मागे सोडून तिला लंकेत राहावं लागलं, राक्षसांमध्ये राहावं लागलं. पण त्याच्यानंतर सुद्धा रामाला परत भेटण्याकरता तिला परीक्षा द्यावी लागली. कोणती परीक्षा, अग्नी परीक्षा. कशामुळं, एक निवड चुकली म्हणून. बरं, ती फक्त परीक्षा देऊनही भागलं नाही, कशी तरी अग्नी परीक्षा देऊन अयोध्येला आली. राज्यकारभार सुरळीत सुरू झाला, संसार सुरू झाला. परत एका डोक्याचं, त्या धोब्याचं कुठून डोकं पिकलं, त्याने शंका घेतली आणि मग आयुष्यभरासाठी पुन्हा रामापासून दूर व्हावं लागलं. त्याच्यानंतर परत निजधामाला जाईपर्यंत सीता केव्हाही रामाच्या शेजारी बसली नाही. तेवढंच भाग्य मिळालं नाही. का नाही मिळालं, याचं कारण एकच आहे, सीतेच्या जीवनातला एक विचार म्हणजे एकदा निवड करणं चुकलं. विठ्ठल विठ्ठल आता आपल्या समोर निवडीचे फार प्रसंग असतात, विचार क्षमताही असते, निवडीचे प्रसंगही असतात. आपण मतदार म्हणून निवड करायला जातो सुद्धा, पण महाराज आपली एकदाच काय प्रत्येक पंचवार्षिकला फसती काय निवड. म्हणून तर आता सध्या राजकीय गदारोळ काय माजलाय हे आपण पाहतोय. कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं कसं. आता कोण खारट आहे कोण आंबट आहे आपल्याला माहिती. हा, पण सगळंच खारट झालंय सगळं. हा, सगळं वातावरण बिघडले. कशामुळं, आपली सगळ्यांची निवड चुकल्यामुळं. निवड चुकली का पतनाला कारण ठरतं, आणि निवड योग्य ठरली म्हणजेच योग्य विचारांची दिशा असेल तर त्याने समाधान आहे. म्हणून विचारा वाचून निषेध मुखाने व्यतिरेकाने बोललाय, न पविजे समाधान. महाराज बोलतायत विचार जर नसेल ना तर कितीही प्रयत्न करा, इतरत्र प्रयत्न माणसाच्या समाधानाला साधन होत नाही. विठ्ठल एक उदाहरण सांगितलं होतं स्वामी राजेश्वरानंदजी स्वानंद स्वामी, त्यांच्या मुखातलं एक उदाहरण आहे. माणसं क्रियाशील भरपूर असतात पण विचार क्षमता नसते. अशी काही माणसं असतात, क्रियाशील भरपूर आहेत, ताकद बरीच असते. हा, लात मारीन तिथं, हा हे सामर्थ्य आहे. महाराज त्याने जर भिंतीला दळ दिली ना, किती भक्कम भिंत असू द्या धडकून पाडते, एवढी ताकद. पण विचाराचा अभाव. अशी काही माणसं असतात, क्रियाशीलता भरपूर आहे, क्षमता भरपूर आहे, पण विचारांचा अभाव. याच्याकरता स्वामीजींनी एक विनोदाने उदाहरण सांगितलं होतं. ते म्हटले काय झालं, ऐकलं असेल आपण कदाचित. म्हटले एका माणसाने पेपरला जाहिरात दिली, नोकर पाहिजे. आता नोकरी कोणाला नकोय, प्रत्येकाला वाटते मला काय असली पाहिजे, नोकरी पाहिजे. माणसांना मुलांना तर वाटतंय, पण मुलीच्या बापांना जास्त वाटते पोरगा नोकरीवाला पाहिजे. हा, नोकरीची अपेक्षा सध्या सगळ्यांनाच आहे. मला काय त्याचा विचार करायचा नाही, मला फक्त एवढं सांगायचंय. त्याने पेपरला जाहिरात दिली, काय पाहिजे, नोकर पाहिजे. एक व्यक्ती त्याच्याकडे आला, महाराज आम्हाला नोकरी पाहिजे. मालकाला नोकरी मागितली, पण त्याने विचारलं तुम्ही फक्त नोकरी पाहिजे एवढं अस्पष्ट बोललात, सामान्य बोललात, विशेष रूपाने त्याची काही माहिती सांगा ना. हा, तुमच्या नोकरीचं स्वरूप काय, काम काय करायचंय, पगार किती देणार, किती वेळ करायचं, हे आम्हाला कळलं पाहिजे. त्याने सांगितलं, मालकाने विचारलं हे बघ नोकरी मी देईल, पगार किती पाहिजे तू सांगायचा. नोकरला काय सांगतोय, पगार किती पाहिजे तू सांगायचा. आता जुना काळ आहे, याने सांगितलं, म्हटला मला महिन्याला 10,000 रुपये पगार पाहिजे. तो म्हटला दिला. अजून काम सांगितलं नाही, किती वेळ काम करायचं सांगितलं नाही. मग फक्त काय सांगितलं त्याने, पगार पाहिजे 10,000. मालक म्हटला पगार दिला. तो म्हटला मग ठीक आहे, काम किती वेळ करायचं. तो म्हटला तुला जमल तेवढा वेळ, पगार मागेल तेवढा, कामाची वेळ जमेल तेवढी. मग म्हटलं आता शेवटचं सांगा, काम काय करायचंय, कारण काम तर जमलं पाहिजे. मालकाने सांगितलं काम अवघड नाही, काम एकच आहे, फक्त विचार करायचा. ऐकताय ना आपण, काम काय सांगितलं, फक्त विचार. तुम्ही विचारात नका पडू. त्या मालकाने सांगितले पगार त्याला तो देणार आहे. मग त्याने सांगितलं काम काय, फक्त विचार करायचा. हा नोकर इतका आनंदी झाला महाराज. तो म्हटला काय ते गुरुजी सांगितले, ते म्हणायचे, तो म्हटला पगार आपल्या इच्छेनुसार, कामाची वेळ आपल्यानुसार, आणि काम काय फक्त
विचार करायचे. तो म्हटला एवढं सोपं काम कोणालाच नाही. तो म्हटला मालक कधीपासून कामाला येऊ सांगा. तो म्हटला कधी पण ये. म्हटला उद्या सकाळी येतो. बरं तो आला तर आला, तसा नाही आला, वळकटी घेऊनच आला. का? तो म्हटला कामाला गेलं तर वळकट टाकायचे, मालकाच्या घरात पडायचं. आणि मालकाने उठवलं, विचारलं काय करतोय, सांगायचं विचार करतोय. कारण विचार उभं राहूनही करता येतो, विचार बसूनही करता येतो, आणि विचार आडवं झोपूनही करता येतो. आपण आरामशीर झोपून राहायचं. आणि मालकाने काय करतोय विचारल्यावर काय सांगायचं, विचार करतो. याची ड्युटी सुरू झाली. आणि मग विचार करता करता, आता विचार महाराज असे, माणूस मोकळा बसला का जास्त विचार येतात. हा, असं म्हणतात मोकळं मन सैतानाचं घर. हा, विचारांचे सैतान आतमध्ये प्रवेशायला लागतात. याचं तसंच झालं. हा बसला, याचं काम सुरू झालं, ड्युटी सुरू झाली. म्हणजे कशाची ड्युटी, विचाराची. झोप झाली पहिली आणि मग विचार सुरू झाला. तो म्हणतोय आपण आलो, पगार मागितला, 10,000 रुपये मालकाने दिला. कामाची वेळ आपण ठरवली, आपल्याला जमेल तेवढा वेळ करायचं. आणि काम काय, फक्त विचार करायचं. हा विचार करायला लागला. आपल्याला फक्त विचार करण्यावारी हा माणूस महिन्याला 10,000 रुपये पगार देतोय. जर आपल्याला फक्त विचार करण्यासाठी तो 10,000 महिना देत असेल तर याची महिन्याची कमाई किती असेल. हा याच्या मनात काय आला, विचारच. कारण विचारच करायचा आहे ना. म्हणून विचार आला आणि मग याला काय निर्णयच होईना. बरं आपण कसं ठरवायचं, मालकाला विचारलंच पाहिजे. मालकाजवळ गेला, म्हटला मालक एक शंका आहे. मालक म्हटला काय शंका आहे. मी तुम्हाला काम विचारलं, तुम्ही सांगितलं फक्त विचार करायचा. कामाची वेळ सांगितलं तुला जमेल तेवढी. पगार मी म्हटलं तुम्हाला 10,000 रुपये, तुम्ही मला 10,000 द्यायला तयार झाला. मग मला जर तुम्ही महिन्याला 10,000 रुपये पगार देताय तर तुमची महिन्याची कमाई किती सांगा. तो मालक म्हटला माझी महिन्याची कमाई फक्त 5,000 रुपये. आणि नोकराला पगार किती देतोय, 10,000. आता हा डोकंच खाजवायला लागला. तो म्हटला मालक हे कसं पडतंय तुम्हाला, तुमची कमाई महिन्याची फक्त 5,000 आणि मला तुम्ही देताय महिन्याला 10,000, हे कसं शक्य आहे. मालक म्हटला त्याचाच विचार करायला तुला ठेवले. माझ्या 5,000 मध्ये म्हणजे माझ्या पगारात माझं घर, माझं कुटुंब सगळ्यांचं भागून तुझा पगार कसा वाटवायचा हे तू ठरवायचे विचार करून. विठाला विठाला विचारांच्या अभावामध्ये माणसं उगाच कसंही दयनीय जगतात. मला हे सांगायचंय. समाधान प्राप्त करायचं म्हणून मी विचार शब्दाचा अर्थ सांगितला, विवेक अर्थात निवड क्षमता. हा विचार जर असेल तर समाधान आहे. समाधान म्हणजे काय, समाधान या शब्दाचाही विचार केला पाहिजे ना. कारण विचाराने समाधान आहे. समाधान हा शब्द सम आधान असाही घेतला जातो आणि सम आधान असा घेतला जातो. सम उपसर्ग आहे आणि सम हा एक स्वतंत्र प्रातिपदिक शब्द आहे संस्कृत भाषेनुसार. मग याचा प्रातिपदिक अर्थामध्ये विचार करा. सम, सम म्हणजे काय, विस्तार करत नाही. सम हा शब्द परमात्म्याचा वाचक आहे. सम म्हणजेच काय, परमात्मा. कसा परमात्मा, गीता माता बोलते निर्दोषम ही समम ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिताः. वर्णन महात्म्यांचं आहे पण तिथं म्हटलंय जे निर्दोष ब्रह्म आहे त्याला म्हणा सम. निर्दोषम ही समम ब्रह्म, निर्दोष आणि सम आहे ते आहे ब्रह्म. म्हणजे सम हे नाव कुणाचं झालं, ब्रह्माचं. सम म्हणजेच ब्रह्म, सम म्हणजेच परमात्मा. मग ऐका, समनाम परमात्मा त्याच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्तीला आधान करणं म्हणजेच स्थिर करणं, याचं नाव आहे समाधान. विठ्ठल विठ्ठल माणसाचं मन भगवंताच्या परमात्म्याच्या आकाराकार होणं याला म्हणतात समाधान. मग हे समाधान होण्याकरता माणसाने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. नाहीतर मग माणसाला समाधान नाही. आता विचार केला पाहिजे हे कळालं. थोडासा विचार सांगतो, वेळेची मर्यादा आहे, मला माहिती सगळी चरणं होतील का नाही माहित नाही, माफ करा. पण थोडासा एवढा मुद्दा सांगतो आणि मग पुढे जातो. काय, विचारांचा विचार आहे पण समाधानासाठी जर विचार करायचा असेल, आता आमचे जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे, माणसं विचार करतात पण नको त्या गोष्टीचा नको तसा नको तेवढा विचार करतात. मग म्हटलं ते जुने कीर्तनकार फार सांगतात, तुम्ही आपलं ऐकलं असेल बऱ्याच वेळेला. काय, एक माणूस घराच्या दारात बसायचा, त्याच्या दारातून म्हशी जायच्या आणि दररोज त्या म्हशीकडे पाहायचा, म्हशीची गोल शिंग पाहायचा आणि विचार करायचा ह्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जाईल का. आणि मग हे दृष्टांत आपण ऐकलाय. अगदी त्याने 5-6 महिने विचार केला पण त्याला काही दम निघाला नाही. एक दिवस सगळ्या म्हशी जाऊन दिल्या, ती म्हैस धरली आणि याने मुंडकं त्या म्हशीच्या शिंगात घातलं. पण आता म्हशीच्या शिंगात मुंडकं घातल्यावर म्हैस घाबरली, ती उधळली म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात, उधळली ना. हा, ती उधळली. आमच्याकडे म्हणतात म्हशीने बोंगा केला म्हणतात का इकडे. बरं, मग तुमच्याकडे पण म्हशी बोंगाच करतात का, चांगले करू द्या बिचाऱ्यांना, काय हरकत नाही. आता म्हशीच आहे त्याला आपण काय करणार आहे. मग ती म्हैस उधळली, मशीनचं चाललंय हा, ते पण 4 पायाच्या. परत कोणी मनात काय आणायचं नाही.
तर मग या म्हशीने म्हैस उधळली, म्हशीने बोंगा केला. आता ती म्हैस पळायला लागली, पण गंमत हा फक्त डोळ्यासमोर चित्र आणा. म्हैस आहे, म्हशीच्या डोक्या शिंगामध्ये याचं मुंडक आहे, आणि मग हा कुठं असेल? म्हशीच्या कपाळावर, तोंडावर, बरोबर. मग आता म्हशीला पुढचं दिसणार आहे का? नाही. म्हैस पळायला लागली, पण ती कुठे जाऊन धडकायची. मग म्हैस धडकल्यानंतर पहिलं कोण आपटणार आहे? हा इतका सोलून निघाला, लोकांनी कसं बस त्याला पकडलं, म्हशीच्या शिंगातून काढलं, पण हा बेशुद्ध होता म्हटले. मग 2-4 दिवस लागले याला शुद्धीवर यायला, दवाखान्यात ऍडमिट. 4 दिवसानंतर शुद्धीवर आला. आल्याच्या नंतर प्रकार असा झाला, गावकरी गावातले शहाणे सुरते लोक एकत्र आले आणि म्हटले, रामभाऊ अरे थोडीशी अक्कल पाहिजे तुला. काय? म्हशीच्या शिंगात डोकं घालण्याच्या अगोदर थोडा विचार तरी करायचा होता. तो काय म्हटला? तो म्हटला, महाराज थोडा नाही 6 महिन्याचा विचार केला आणि मगच डोकं म्हशीच्या शिंगात घातलं. या विचाराला काय अर्थ आहे सांगा? मी सांगितलं काय, असा दरिद्री विचार माणसाच्या मनात नसावा. मग विचार असावा, पण कसा असावा याचा विचार. पंचदशिकार फार गोड बोलतात. पंचदशिकार विचारांचा परिणामही सांगतात आणि विचारांचं स्वरूपही सांगतात. परिणाम सांगितलाय, विचारात जायते बोधः अनिच्छाम यम न निवर्तयेत स्वोत्पत्ती मात्रात संसारे दहत्यखिल सत्यताम. विचारात बोध जायते यम अनिच्छाम न निवर्तयेत. विचारापासून बोध निर्माण होतो. जो बोध अनिच्छा असली तरी पुन्हा निवृत्त होत नाही, यद्गत्वा न निवर्तनते. आणि त्या बोधाचा परिणाम हा आहे, स्व उत्पत्ती मात्रात संसारे अखिल सत्यताम दहती. एकदा विचारातून बोध निर्माण झाला का त्या विचारजन्य बोधापासून संसाराबद्दलची सत्यत्व बुद्धी नष्ट होते. हा खरा विचाराचा परिणाम आहे. विठ्ठल मग म्हटले विचार करायचा कशाचा? तर पंचदशिकारांनी सांगितलंय, सदा विचार येत तस्मात जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचार येत तस्मात सदा विचार येत. म्हणून माणसाने सतत काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. कशा कशाचा करायचा म्हटले तर पंचदशिकारांनी सांगितलंय, माणसाने 3 गोष्टींचा विचार करावा. किती गोष्टींचा? 3. 1 या विश्वाचा विचार करावा, जगत. 2 जीवाचा विचार करावा आणि 3 परात्मा म्हणजेच परमात्म्याचा विचार करावा. 3च गोष्टींचा विचार करायचा, विश्वाचा, जीवाचा आणि परमात्म्याचा. ऐका, कोणत्या गोष्टी 3? एक आहे हे सगळं विश्व, दुसरा आहे स्वतः जीव आणि तिसरा आहे परमात्मा. या तिघांचाच विचार करावा. पण या तिघांचा विचार करत असताना कसा करावा हाही मुद्दा आहे. तिघांचा विचार करावा. पहिला करा जगताचा, म्हणजे या विश्वाचा विचार. आता विश्व म्हटलं का विश्वाची व्याप्ती प्रत्येकाच्या बुद्धीनुसार भिन्न आहे. पुन्हा प्रत्येकाचं विश्व भिन्न आहे. कोणाचं विश्व केवढं? काही माणसं म्हणतात आपलं घर हेच आपलं विश्व. हा, माणसांचं विश्व परिच्छिन्न, बुद्धीच्या माणसाचं विश्व ही परिच्छिन्न आहे. मर्यादित बुद्धीच्या माणसाचं विश्व ही मर्यादित आहे. किती मर्यादित आहे? माझी बायको म्हणजे ज्याची असून त्याच्या, तो म्हणतो माझी बायको, माझी पोरं, एवढंच माझं सगळं विश्व. काय म्हणतात आमचे नातेवाईक हे आमचं विश्व. काय म्हणतात आमचं गाव हे आमचं विश्व. घराला विश्व मानणारा एक प्रकार आहे, पण इकडं आमच्या ज्ञानोबारांना विचारा, विश्वाला घर मानणारी वृत्ती आहे. हे विश्वची माझे घर. घराला विश्व म्हणणारे हे संकोचित वृत्तीचे आणि विश्वाला आपलं घर मानणारे हे खरे व्यापक वृत्तीचे. उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम वसुधा एव कुटुंबकम. विश्व माझं घर आहे, ही विश्वव्यापक वृत्ती असावी. आज तुम्ही का सांगतोय? या जगताचा विचार करायचा आहे, या विश्वाचा काय करायचा आहे? विचार करायचा आहे. पण जगताचा विचार करत असताना 2 अंगाने करता येतो. एक वेदांताच्याच भाषेत आहे, एक अजातवादाच्या भाषेतून करा किंवा एक मायावादाच्या भाषेतून करा. आपण एकच पाहूयात, विस्ताराला जागा नाही आणि वेळेची मर्यादा आहे. मग जर या विश्वाचा विचार करायचा आहे, या जगताचा विचार करायचा आहे, काय करावा? ज्ञानोबाराय बोलतायत, या विश्वाकडे पाहत असताना असं म्हणून पहा, कसं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीन. हा सगळा संसार, ही सगळी येरझार, हा सगळा प्रपंच कसा आहे म्हटले? लटका आहे. लटका म्हणजे हा खोटा. लटका म्हणजे सगळा संसार कसा आहे? खोटा. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. याच्याकडे पाहत असताना खोटं म्हणून पहा. हा झाला जगताचा विचार. किंवा आता याचा समष्टी विचार झाला. व्यष्टी परिच्छिन्न परिच्छिन्न विचार पहा ना. तुकोबारांनी गोड सांगितलंय, धनदारा पुत्र जना बंधू सोया रे विष्णुना सर्व विचार जाणूना शरणारी आदेवासी
दारा पुत्र जय रे बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणारी घाटवासी यातला बारकावा ऐका. धन, दारा, पुत्र, जन, दररोज म्हणतो ना आपण, बंधू, सोयरे, पिशून, सर्व, सगळ्यांबद्दल एकच शब्द काय, सर्व मिथ्या. हा मिथ्या शब्द अंडरलाईन करण्यासारखा आहे. हे सर्व कसं आहे म्हणते? मिथ्या आहे. विमतम मिथ्या, दृश्यत्वात, जडत्वात, परिच्छिन्नत्वात. ही स्वतंत्र भाषा आहे वेदांतातली. मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे काय? हा लटका शब्दाचा जो अर्थ ना, तोच मिथ्या शब्दाचा अर्थ. मिथ्या म्हणजे सगळं आहे खोटं. धन मिथ्या, दारा मिथ्या, पुत्र मिथ्या, जन मिथ्या, बंधू मिथ्या, सोयरे मिथ्या, पिशून मिथ्या, हे जाणून देवासी शरणरी घा. हे सगळं कसं आहे म्हटले? मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोट आहे. मग जगताचा विचार करा, पण जगत खोटं आहे असा विचार करा. एक दुसरा कोण आहे? तिघांचा विचार सांगितला होता ना. एक जगत, दुसरा जीव आणि तिसरा परमात्मा. मग जगताचा विचार झाला, जगत कसं आहे? खोट आहे. आता जीवाचा विचार करा, आणि जीवाचा विचार केला पाहिजे. जीव म्हणजेच बाहेर नाही पाहायचा बरं. जीव म्हणजे आपला आतला, आपला अधिष्ठान, ज्याला आपण मी म्हणतो. ज्ञानोबा बोलतात ना, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा हे हा कोण करावा विचार हा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबा म्हणतात मी कोण आहे याचा काय केला पाहिजे? विचार. जीवाने स्वतःचा विचार करावा, जीवाचा म्हणजे स्त्रीचा विचार करावा. आचार्यांची भाषा फार गोड आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयम ईदृशः अयम ईदृशः सह विचार. अशा प्रकारचा जो आहे त्याला म्हणा विचार. कशा प्रकारचा? अहम कह, मी कोण आहे? कोहम. कथम इदम जातम, इदम कथम जातम, हे सगळं कशापासून उत्पन्न झालंय याचा पण काय करावा? विचार. आलासी कोठोनी या जशी पवनार आलासी पोठोलिया जशी पवनारे छाया. घरदार नाही तुझे अबखिल कधीच माया. घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. सावध होय लागला आलासी कोठो निघा जासी कवन्यारी ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाहे बुडतसे पप्पा नाही पापा हा पापा. पाहे बुडतसे पापा. मग विचार अशा प्रकारचा. सह अयम ईदृशः विचार सोयम विचार. विचार काय सांगितलं आचार्य बोलतात? अहम कह, मी कोण आहे याचा विचार. कोहम कथम इदम जातम, इदम कथम जातम, हे कुठून आले, कुठं चाललंय, कशापासून उत्पन्न झाले याचाही विचार. को वै कर्तास्य विद्यते अस्य कह कर्ता कह विद्यते, या सगळ्याचा कर्ता कोण आहे याचा सुद्धा विचार. उपादानम किमस्तिह इह अस्ति किम उपादानम, अस्य उपादानम किमस्ति, या सगळ्याचं उपादान कारण काय याचा सुद्धा काय केला पाहिजे? विचार. अर्थात जीवाने मीचा विचार केला पाहिजे. मी कोण आहे हा जीवाने विचार करावा. आणि मग हा विचार करायला लागलं त्या जीवाला सापडतं तुका म्हणे कैची किंवा तुका म्हणे तुका म्हणे पैसे कोठे जीव
जीव निराळा तुका म्हणे कोठेची पाणी राळा कोठेची पाणी राळा कोठेची पाणी निराळा तुका भरे काही सुखीव कोठे जीव निराळा राळा कोठे जीव निराळा कोठे जीव निराळा आता काय वाटलं पहिले 12 वाजले एक 5-10 मिनिटं थांबतो माफ करा. तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा किंवा जीवाचं यथार्थ स्वरूपाने विचार केला का हे कळतं. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खणीने वर्म संत चरणाशिवाय जे वर्म कळत नाही ते वर्म हे आहे की हा जीव स्वतः कोण आहे, परब्रह्म आहे. मग आता जगताचा विचार आपण केला होता. जगत कसं आहे, मिथ्या. मिथ्या म्हणजे खोट आहे, बरोबर. जगताचा बाद झाला. राहिले 2, जीव आणि परमात्मा, बरोबर. जीव आणि परमात्मा. मग आता जीवाचं काय सांगितलंय, जीव कोठे निराळा. म्हणजे जीव कोण आहे, जीवो ब्रह्म एव ना परह. हा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्म एव ना परह. जीव जीव नाही, जीव कोण आहे, ब्रह्मच आहे. जीव कोण आहे, ब्रह्मच आहे, म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे. मग आता जगत तर खोट आहे, एक विचार बाजूला झाला. जीवाचा विचार करा तर जीव जीव नाही, जीव कोण आहे, परमात्माच आहे. मग आता जीवही बाधित झाला, जगतही बाधित झालं, शिल्लक काय राहिलं, परमात्मा राहिला. पंचदशिकार तेच बोलतात, जीव भाव जगत भाव बाधी. जीवाचा जीव भाव बाधित करायचा आहे, जगताचा जगत भाव बाधित करायचा आहे. आणि स्वात्मा नाम परमात्मा एव शिष्यते, परमात्माच शिल्लक राहतो. उरला उरी विठ्ठल विठ्ठल उरला होरी विठ्ठल उरला होरी तुम्ही जर असं सांगतील ना, मी अजून 2 तास कीर्तन करेन, मला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांच्याच वेळेची आपण काळजी घेऊ आणि सगळे 1-5-10 मिनिटांमध्ये थांबूयात. काय झालंय, तुकोबाराय बोलतायत, देह नव्हे निहे सरी उरला उरी विठ्ठल. मग जगत, जीव आणि परमात्मा, नाम देव नाम ईश्वर, नाम आपण ज्याला विठ्ठल म्हणतो तो. या तिघांमध्ये दोघांचा बाद झाला. शिल्लक कोण राहिला, फक्त एक देव राहिला, नाम परमात्मा. तुका म्हणे तूची खरा येर वावगा पसारा फलकट तो संसार सार. येथे सार भगवंत. सार असाराचा विवेक म्हणजेच निवड जर आपल्याला विचाराने होणार असेल तर ती ही व्हावी. आणि मग शेवटी काय होतंय, समाधान मिळतंय ना. समनाम ब्रह्म, त्याच्या ठिकाणी वृत्तीची स्थिरता म्हणजेच परमात्म्याचा वशिष्ठ राहणं, परमात्म्याचा शेष भाग गृहीत होणं, याला म्हणायचे समाधान. हे होणार आहे पण कशाने, विचाराने. मग आता हा विचार करत असताना महाराज, ठीक आहे आमच्याजवळ सारही आहे आणि आमच्याजवळ असारही आहे, त्याचा विवेक कसा, अभंगाचं 2रं चरण. देह त्रिगुणांचा बांधा हा, देह त्रिगुणांचा बांधा हा, देह त्रिगुणांचा माझे नाही गुण सुधार, माझे नाही गुण सुधार, माझे नाही गुण सुधार. हा देह त्रिगुणाचा बांधा बांधा, देह त्रिगुणाचा बांधा. माझे नाही गुण सुधार, माझे नाही गुण सुधार, माझे नाही गुण
विजे समाधान देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा. तो खूप बरा आहे. आपल्याला विचारांची दिशा सांगतायत. विचारांशिवाय समाधान नाही हे व्यतिरेक मुखाने बोलतायत. अर्थात विचारच करा तरच समाधान मिळेल. पण मग समाधानाकरता जो विचार करायचा आहे त्याचा विचार जसा पंचदशीकारांनी सांगितला तसा तुकोबरा हेही सांगतायत. निर्देशाने राहिलेल्या चरणांचा सरळ अर्थ सांगतो. तुकोबरा बोलतायत देह त्रिगुणांचा बांधा. देह म्हणजेच हा 3.5 हाताचा देह एवढाच घ्यायचा नाही. मग हे सगळं विश्व म्हणजे एक प्रकारचा देहच आहे. काय विराटाचा देह म्हणजे सगळं जगत आहे ना. जीवाचा देह म्हणजे हा स्थूल देह आहे. पण ईश्वराचा देह म्हणजे हे सगळं जगत आहे. आणि मग याच्याकडे पाहत असताना कसं पाहावं एक सामान्य विचार आहे. समष्टी आणि व्यष्टी अशा 2 प्रकारची बुद्धी आहे. समष्टी बुद्धीने जर पाहिलं तर सगळं जग हा एक देह आहे. आणि व्यष्टी बुद्धीने पाहिलं तर आपला 3.5 हाताचं शरीर हा एक काय आहे देहच आहे. मग त्याला म्हणा किंवा याला म्हणा हा सगळा देह समष्टी व्यष्टी उभयात्मक असणारा देह त्रिगुणांचा बांधा. गीतेची भाषा आहे त्रिभीर गुणमयैर भावई देभी सर्वमिदं जगत इदं सर्वं जगत त्रिभीर गुणमयैहि भावैहि. 3 गुणांनी युक्त आहे सत्व रज आणि तम. म्हणून असं त्रिगुणात्मक असणारं हे सगळं जगत नामदेह त्रिगुणांचं आहे. याच्यामध्ये एकही चांगला गुण नाही माझी नाही गुणसुद्धा. आता याच्यात गुण नाही हे कोणत्या अंगाने बोललंय तर हे बोलण्याचा विचार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीसी थार नाही अपवित्र शरीराचे. म्हणून शरीराच्या या गुणराहित्यतेचा विचार केलाय. पण असं गुणरहित असणारं राहित्याने युक्त असणारं शरीर गुणरहित असणारं शरीर गुणांचा अभाव असणारं शरीर पण याला योग्य प्रकारे वापरता येतं कसं. देवाची या चाडी देवा द्यावी जे जे घडे. 3रं चरण आहे. आपण या शरीराकडनं जेवढं घडेल तेवढं सगळं कुणाला द्यायचंय देवाला द्यायचंय. आपण काय करतोय शरीराचा वापर स्वतःसाठी करतोय अर्थात शरीरासाठीच करतोय. शरीराचा वापर शरीरासाठी नाही संसारासाठी तर नाहीच. मला आठवते आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार यांच्या मुखातलं एक फार गोड वचन. ते असं म्हटले होते काय हा शरीर म्हणजे एक उपकरण आहे साधन आहे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडे म्हटले काय गोठा असतो ना गोठा कोणासाठी बैलांसाठी बरोबर. बैलासाठी गोठा असतो. अण्णा विचारायचे सांगा ते म्हटले गोठा कोणासाठी गोठा कोणासाठी ऐकताय ना गोठा कोणासाठी बैलासाठी. मग गोठा कोणासाठी तर बैलासाठी हे खरं आहे. पण कोणाला जर विचारलं का हो बैल कशासाठी तर म्हणतात गोठ्यात बांधायसाठी. नाही गोठा बैलासाठी असेल पण बैल फक्त गोठ्यात बांधण्यासाठी नाही. मग गोठा बैलासाठी आणि बैल शेतीत काम करण्यासाठी. तसंच अण्णा म्हणायचे हा सगळा संसार म्हणजे एक गोठा आहे आणि त्याच्यातला आपल्याला प्राप्त झालेला हा देह म्हणजे बैल आहे. मग गोठा सगळा संसार याच्यासाठी म्हणजे देहासाठी बरोबर. गोठा बैलासाठी पण बैल गोठ्यासाठी नाही. संसार देहासाठी पण देह संसारासाठी नाही. मग जसं गोठा बैलासाठी आणि बैल कामासाठी तसं संसार देहासाठी आणि देह परमार्थासाठी. बस संपला विषय. देवाची चाडी देवा द्यावे जे जे घडे. या शरीराकडनं जरी हा त्रिगुणाचा बांधा असला अत्यंत अपवित्र असला याच्यामध्ये एकही सुधा गुण नसला तरी सुद्धा या देहाचा वापर परमार्थासाठी केला पाहिजे. देवाची चाडी देवा द्यावी जे जे घडे. आणि असं जर केलं ना तर मग काय होतं तुका मने होते तुका मने होते तुका मने होते तुका मने होते तुका मने होते
याचं उत्तर तुकोबाऱ्या सांगतायत. तुका म्हणे होते बहु गोमटे, भरपूर गोमट होतं, चांगलं होतं, पण कशाने? उचिते. हा उचित शब्दाच्या तृतीय विभक्तीचा परिणाम. उचिते, उचित आणि उचिताच्या योगे. काय नि ईशी मराठीतले प्रत्यय आहेत ना, त्यातला ई प्रत्यय लागून उचिते होते. मग उचिताने म्हणजेच उचित काय? सारासार विचार केला का जे सार आहे त्याला म्हणा उचित, आणि जे असार आहे त्याला म्हणा अनुचित. अनुचिताचा त्याग केला म्हणजेच असाराचा त्याग केला, शिल्लक राहिलं फक्त सार असणारं उचित. त्या उचिताने काय होतंय? तर उचिते बहु गोमटे होते. या उचिताने म्हणजेच निवड प्रक्रिया योग्य असेल, विचार जर सार्थ दिशेने असेल तर त्याने गोमट होतं. आपल्याही जीवनात गोमट व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्याच्याकरता परमार्थाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने परमार्थच केला पाहिजे. परमार्थ हे माणसाच्या उचिताचं महत्वाचं साधन आहे. माणसाच्या साध्याचं अर्थात इति कर्तव्यतेचं साधन आहे. हे आपल्याकडनं घडलं पाहिजे. याच्याकरता तर हा कीर्तन प्रपंच असतो. आज ज्यांची श्रद्धांजली आपण समर्पित करतोय त्या मातोश्रींना, आदरणीय वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती सुमनबाई शांताराम काळे आईसाहेबांना आपण ही चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रद्धांजली देतोय. त्यांचा सगळाच परिवार आहे. मग त्यांचे तीनही चिरंजीव आहेत. आदरणीय बस्तीरामजी आहेत, रामदासजी आहेत आणि विजयजी आहेत. हे तिघही पण आहेत मला वाटते. आणि विशेषतः ज्यांच्या अत्यंत आग्रहामुळे आणि ज्यांच्या संबंधामुळे इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला, आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण सागरजी महाराज आहेत. ते आमचे गुरुबंधू म्हणजेच कोणीही गुरुबंधू होण्याच्या योग्यतेचं नसतं. त्याच्याकरता एक स्वतंत्र अधिकार असावा लागतो. तो अधिकार म्हणजेच आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी साक्षात 4 वर्षाचं योग्य सद्गुरुदेवांच्या चरणापाशी बसून अध्ययन अध्यापन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची ती योग्यता आहे. ते खरंच या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपला ठसा निर्माण करण्याकरता नवोदित या प्रकाराने सांप्रदायिक क्षेत्रामध्ये उतरले आहेत. म्हणून त्यांचं जीवन आता एकतर ते पारमार्थिक क्षेत्र शिक्षणाच्या बाबतीतही संपन्न आहेत आणि विशेष म्हणजे आज ते परीक्षेकरता गेलेत. ते सध्या वर्तमान आज या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्याचं कारण आहे त्यांची CETची परीक्षा आहे, आज एंट्रन्स परीक्षा आहे. ते BEdला ॲडमिशन घेतात असतो. त्याचा स्वतंत्र विचार आहे. ते शालेय शिक्षणामध्ये पण उच्च पदवीधर आहेत आणि नुसते शालेय शिक्षण म्हणजेच पराविद्येचं अपराविद्येचं कोणतंही शिक्षण घेत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, उपनिषदाची भाषा आहे, शिक्षण 2 प्रकारचं असतं. विद्या 2 प्रकारची, द्वे विद्ये वेदितव्ये, पराचैवा पराच विद्या 2 प्रकारची, एक पराविद्या एक अपराविद्या. केवळ पोट भरायला शिकवते ती अपराविद्या, पण देव प्राप्त करून देते तिला म्हणायचे पराविद्या. तत्र सा परा यया अक्षरम अधिगम्यते असं म्हटलं उपनिषदांनी. मग अशी पराविद्या, ती पराविद्या म्हणजेच परमात्मा हस्तगत करून देणारी विद्या, ती विद्या संस्कृत भाषेतल्या शिक्षणाने प्राप्त होते. ती विद्या शालेय शिक्षणाने आणि अध्ययन अध्यापन या युगाने प्राप्त होते. म्हणून त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. अगदी संस्कृतमधून त्यांचं BA पूर्ण झालं, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आणि पुढेही पण अध्यापनाच्या कौशल्यासाठी त्या पुढच्या परीक्षा देत आहेत महाराज. म्हणून शास्त्री पूर्ण होऊन पुढच्या शिक्षणासाठी ते अध्यापक होण्यासाठी, अध्यापन विद्या कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि त्यांच्याच आग्रहाने हा सगळा योग, आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. महाराजांचा फार अट्टहास होता म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येऊन काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला सांगितलं, जे गेलेत, ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतोय, ज्यांना श्रद्धांजली वाहतोय, त्यांचं स्वतःचं नाव सुमन आहे. आणि मग सुमन असल्यानंतर सुष्ठू मन असं जर म्हटलं तर उत्तम मन ज्यांचं आहे, परमार्थाचा खरा अधिकारी जे आहेत, त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली दिली इतके आपण मोठे नाहीत. आपण त्यांना काय श्रद्धांजली द्यावी? ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर ते मरणा आईलीचं कडे माते मिळवणी गेले पुढे, मग मरणी आली की कडे जातील केवी. त्यांना मरणाच्या अगोदरच परमात्म्याच्या चरणाचं सानिध्य प्राप्त झालंय. आता आपण फक्त एक केलं पाहिजे, काय? त्यांच्याकडे पाहावं. त्यांनी आपल्या जीवनाची यात्रा ज्या मार्गाने आचरली, ज्या मार्गाने वाटचाल केली, त्या मार्गाचं अनुसरण करण्याचं भाग्य जरी आपल्याला प्राप्त झालं ना, तरीही आपण अमरत्वापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुकोबाराय बोलतात, अनुसरे तो अमर झाला. अनुसरण हे फार महत्वाचे. मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता. म्हणून आईसाहेबांचं जाणं झालंय 4 वर्षापूर्वी. अर्थात ती मुलांच्या जीवनामध्ये असणारी भयंकर मोठी पोकळी आहे, पण तरी सुद्धा बापाचा आधार, एक धीर गंभीर आणि तो विशेष असा आधार आपल्या पाठीशी आहे. आदरणीय बाबांचं जीवन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर अत्यंत आदर्शवत जीवन आहे. दिसायला संसारिक दिसणारे, असायला संसारिकांमध्ये असणारे, पण हे विरक्त लोकच असतात, जे स्वतःचं जीवन परमार्थासाठी खर्च करणारे असतात. अशा आदरणीय बाबांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आईसाहेबांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आपल्या सर्वांच्याकडनं आज जे काही पुण्य या निमित्ताने अर्जित झालेलं आहे, ते सगळंच पुण्य आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी मातोश्रींच्या चरणावर समर्पित करूया. आणि सेवेला पूर्णविराम झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच गुरुवर्य, मातापिता,
देवरूप आपण सर्व श्रोत्र मायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. कीर्तन सेवेकरता या कुटुंबाच्या परिवाराच्या प्रेमातून आपण सर्वच जण टाळकरी गावातील परिसरातील भजन मंडळी उपस्थित आहात आणि विशेष करून आमच्या सागर महाराजांच्या प्रेमाने त्यांच्या आत्मीयतेने आपुलकीने आमचे सगळेच गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज्ञा करत असताना अधिकाराने बोलत असताना एखादा अपशब्द गेला असेल तर पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. बोलताना जे काही योग्य आहे ते सगळं गुरुदेवांचं आहे. अपशब्द गेला असेल अपसिद्धांत गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनिमित्व असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे यदत्र सौष्ठवं किंचित तद्गुरोरेव मे नाही यदत्र सौष्ठवं किंचित तन्ममैव गुरोर नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल